त्याच्यामुळे नांदेला चला. खूप सुंदर झालं. थोडं तुला लक्षात घेतलं की झालं. खाली असं झालं काय? त्याला पण उरलं लागूच देऊ नका. ती वायर काढ. श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. आपण रोजच्या प्रमाणे एक अर्धा पाऊण मिनिट डोळे मिटून शांत बसूया आणि मग कथेला आरंभ करूया. श्रीराम.
श्री मंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान श्री लक्ष्मीपल्लीनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोला हरि ओम नमो भगवते। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते 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 वासुदेवाय। भगवते हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।
नमो शारदा मूलचत्वारि वाचा गमो पंथानंत शुका सारिके ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाः तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवंतानी स्वतः सांगितलेलं भगवतेन प्रोक्तम इति भागवतम असं तत्वज्ञान, असं चरित्र, असं दिव्य असं जीवनाला दृष्टी देणारं ज्ञान आपल्या कानावरती पडावं या अतिशय प्रामाणिक हेतून या ठिकाणी नित्य आणि नैमित्तिक रीतीनं जमणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। भगवंताची जगदंबेची सद्गुरुनाथांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वागणं भगवंताला प्रिय आहे ते धर्माचरण आपल्याकडून घडावं। आपलं जीवन संतांना आणि भगवंताला आवडणारं असावं असा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठासे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, समाजातल्या अनेक क्षेत्रातले मान्यवर इकडे बसलेले आहेत। सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले धर्मकर्म सांभाळणारे वेदमूर्ती श्री बोंद्रे गुरुजी यांना सगळ्यांच्या तर्फे अभिवादन करतो। कीर्तनकार मंडळी बसली आहेत, आदरणीय तांबेबुवा बसलेत, माझा मित्र ओंकार बसलाय, शिवाय पुण्याहून आळबेबुवांच्या वरती, माझ्यावरती आणि विशेष भागवतावरती प्रेम असणारे खूप लोक आपली सगळी कामं बाजूला ठेवून आले आहेत। खूप मोठी माणसं आहेत ही, पण सगळं बाजूला ठेवून इथे आली आहेत। या व्यतिरिक्तही इथे खूप लोक असतील की ज्यांनी आपलं काम बाजूला ठेवलं आणि भागवताला वेळ दिला। अशा लोकांना नमस्कार करतो। ज्यांना नमस्कार केल्याशिवाय माझं प्रवचन आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही त्या उदयदादांना वेगळा नमस्कार करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। संपूर्ण जीवनाची चौकट जर आपण पाहिली तर या जीवनामध्ये आपल्याला सुख आणि दुःख दोन्ही सहन करावं लागतं। अनारोग्य आणि आरोग्य आपल्या जीवनामध्ये असणारच आहे। चढ आणि उतार आपल्या जीवनामध्ये
सातत्यानं येणार आहेत, कारण आपल्या या पूर्वजन्मीच्या कर्माचा तो परिणाम आहे. पण हे सगळं भोगत असताना आपल्याजवळ जे प्लस पॉइंट आहेत त्याचा कुठेही अहंकार होऊन कुणाचा उपमर्द आपल्याकडून होऊ नये आणि कुठला न्यूनगंड आपल्यामध्ये येऊन स्वतःला कमी समजण्याची, कमी लेखण्याची, त्याला पण इन्फिरिटियर कॉम्प्लेक्स म्हणतो, अशी ही आपल्यावर वेळ येऊ नये. म्हणजे आपल्या जीवनातली आपली प्रतिक्रिया अत्यंत सुसंस्कृत असावी असं ज्यांना वाटतं, ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीही घडलं तरी मी चुकणार नाही असा एक प्रामाणिक भाव सांभाळायचा आहे, त्यानं काय करावं तर त्यानं सातत्यानं संतांचं म्हणणं ऐकत राहावं. समर्थ म्हणाले, मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. कामं असणारच आहे, असा एकही दिवस होणार नाही की आज काही काम नाही. ज्या दिवशी काम आपल्याला नाही आहे त्या दिवशी समजावं आपण जिवंत नाही आहोत. अगदी आजारी माणसाला सुद्धा का होईना औषध घ्यायचं काम असतं. अगदी अंथरुणाला जरी खिळला असला तरी डॉक्टरांची वाट बघणं, आता ते सलाईन लावायला येणार आहेत. सातत्यानं कर्म आहे. जिवंत म्हणलं मनुष्य की क्षणाचा अर्धा सुद्धा वेळ आपल्याला कर्माशिवाय जाणार नाहीये. गीतेने सिद्धांत सांगितला, नाही कश्चित क्षणमपी जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशं कर्म सर्व प्रकृतीजैर गुणैः. म्हणून मनाच्या तोडून ओढी सगळी कामं, सगळ्या मनाच्या ओढी बाजूला ठेवाव्यात आणि थोडा वेळ असा द्यावा की शांतपणानं त्या आपल्या स्वतःच्या जीवनाच्या समाधानाच्या ध्येयाचं चिंतन करावं की मी समाधानापर्यंत कितपर्यंत आलोय. सुख मिळवलं असेल, मी सुख देणाऱ्या वस्तूंची रेलचेल माझ्याजवळ असेल, पण शांतीचा आणि समाधानाचा लाभ ज्यांनी होतो ते मी किती मिळवलंय बरं. आणि ते कुठेही बाहेर नाही आहे, ते आतल्या विचारावर अवलंबून आहे. विचारे इहलोक परलोक, विचारे होत असे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. आणि असा विचार सुचवतात त्यांना संत म्हणतात, कारण त्यांनी तो केलेला असतो. प्लेटोनी जे म्हटलंय कॅथॉर्सिस, म्हणजे विचार प्रवणता वाढते आपली. प्रपंचातला आणि नश्वरातला विचार तो विचार नाही, तो अविचार आहे, ती चिंता आहे. आणि स्वतःचा देह असेल किंवा विश्व असेल चालवणारा कोण आहे याबद्दलचा जो विचार आहे त्याला चिंतन म्हणतात. दोन्हीमध्ये चिंत येतेच धातू आहे, चिंतामध्ये सुद्धा आणि चिंतनमध्ये सुद्धा. पण चिंता जीवनामध्ये दुःख आणते आणि चिंतन मनुष्यामध्ये आपल्या विचारामध्ये समाधान आणतं. आणि हे चिंतन आपण भागवताच्या माध्यमातून केलं, प्रयत्न केला. सगळ्यांच्या सगळ्या संकल्पना एका भागवताने स्वच्छ होतील असं मुळीच समजायचं कारण नाही. कालच कोणीतरी प्रारब्ध आणि प्रयत्न या विषयावरती गोंधळून जाऊन कोणाला तरी विचारतो काहीतरी. मला नकोच वाटते चर्चा ती. काय होतं, आपल्याला ऐकतं पाहिजे सगळं. आणि हे कशावरनं, आपण पिझ्झा मागवतो याच्यावरनं. आपण दासबोध वाचा, 2, 4, 5 वर्ष दासबोध वाचत गेलात, ज्ञानेश्वरी वाचत गेलात की संकल्पना आपल्या स्वच्छ होतात. मग टेकू म्हणून प्रवचन कीर्तन ऐका असं एक. आणि आपल्याला कळलंय असा भाव कधीही आणू नये, कोणीही आणू नये, वक्त्यांनी पण नाही, श्रोत्यांनी पण नाही. आपण ज्या कन्क्ल्युजन पर्यंत, निर्णयापर्यंत गेलोय ते बरोबरच आहे असं कधी म्हणता येईल आपल्याला साक्षात्कार झाला तर. म्हणून ते संतांना कळलंय. पण संतांना कळलेलं एका मिनिटात मला कळावं हा काय अट्टहास आहे. त्यांनी किती वर्ष घासली आहे थोडक्यात. किती माऊलींनी कष्ट केले असतील, किती समर्थांनी तपश्चर्या केली असतील. एका मिनिटात दासबोध कळावा शक्य नाही. त्यांच्यात तपश्चर्येचा अपमान आहे तो. जर मला एका मिनिटात सगळं कळलं किंवा मग मी गेल्या जन्मी तपश्चर्या केली असेल तर कळेल. म्हणून सातत्याने हे ऐकत राहावं. एक मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, अगदी काळ्या दगडावरची रेघ लिहून घ्या. तुम्ही सातत्यानं मन लावून अध्यात्म श्रवण करत गेलात, संत म्हणतात, बरं मी फक्त निरोप म्हणून बोलतोय, तुम्ही सातत्यानं अध्यात्म श्रवण करत गेलात
तर काही वर्षानंतर खरोखरीच संकल्पना स्वच्छ होऊन एक एक पाऊल आपलं संकल्पना स्वच्छ अशा स्थितीमध्ये आपल्या स्वतःच्या पारमार्थिक प्रगतीकडं पडतच ते पाऊल पुढं. आणि आपलं अनहित होणार आहे हे कशावरनं ओळखावं हेही सांगितलंय संतांनी, की आता आपलं अनहित सुरू झालं बरं का. कशावरनं? अध्यात्म श्रवणाला आपल्याला वेळ नाही मिळायला लागला. कीर्तन प्रवचनाला जायला आपल्याला वेळ मिळेना असा झाला आणि इच्छाही होईन अशी झाली की पक्क समजावं अनहित आरंभ झाला. समर्थ म्हणाले, श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, तयाचा होय अपहार स्वहित विषयी. स्वहित निश्चितच बंद पडलं त्याचं. हळूहळू पूर्वीच्या प्रारब्धाने थोडंफार सुख राहील पूर्वीच्या, पण केव्हा तरी अनहिताकडे जाणार आपण. अहो रावणाचं चुकलं काय? हिरण्यकश्यपूचं चुकलं काय? विचार करा. आपल्यापेक्षा उपासना करणारे होते लोक. रावणाने आपली 10च्या 10 मस्तक शंकरांच्या पिंडीवर कापून वाहिली आहे, तरीही त्याचा अनहित चुकवू शकला नाही तो. आपल्या थोड्याशा पाण्याने, दुधाने, बेलाच्या पानाने काय होणार आहे? शंकरांना काय आवडतं ते सातत्यानं कथा गातात आणि ऐकतात. रामकथा सारखी चालू आहे तिकडे. ते पार्वतीला सांगतात आणि ती म्हणत नाही कंटाळा हो, तेच तीच गोष्टी काय सांगताय हो, असं कधी म्हणत नाही. घाबरून नव्हे. हे तिसरा डोळा उघडतायत का काय? आता आपलं ऐकून घेतल्यावर का दाखवूया. ती त्या अहो ज्या जगदंबेची तुम्ही उपासना करता ती सातत्यानं रामकथा ऐकते शंकरांकडून. भागवत हा ग्रंथ शंकरांना आवडतो असं लिहिलंय त्यांनी. पण भागवताचा आरंभ बद्रीनाथला जेव्हा नारदांनी केला तेव्हा दत्तात्रेय समोर येऊन बसले, असा श्लोक आहे भागवताच्या महात्म्यात. अत्रिपुत्रो असं समोर बसले. जाजली जन्नू गंगाद्या सरितास्तत्र, गंगादी देवता येऊन बसल्या. म्हणून शेवटच्या दिवशी मी नेहमी ही गोष्ट मागत असतो. ओंकारला तर पाठ झालं असेल आता, प्रत्येक कथेमध्ये माझं असतंच. शेवटच्या 2-3 दिवसात एक गोष्ट मी मागत असतो सगळ्यांकडे. घाबरू नका, व्यवहारातलं काही मागत नाहीये. थोड्या तुमच्या भागातल्या पोफया असतील तर द्यावं. तुमच्याकडे केळी चांगली आहेत का तुमच्याकडे? नाही द्यायचं असेल तर रामदासी म्हणून माझ्या झोळीमध्ये एक शब्द घाला फक्त. आपल्या कोकणातल्या लोकांना फार बोलायची गरज नाही, आपण शिस्तीची माणसं आहात. जर आपलं आणि आपल्या कुटुंबाचं हित व्हावं असं वाटत असेल, कल्याण व्हावं वाटत असेल, खरंच व्हावं वाटत असेल, तर सकुटुंब सपरिवार अध्यात्म श्रवणाला जाऊन बसा शांतपणानं, सगळंच्या सगळं कुटुंब. आणि नेहमी मिळाली संधी, कीर्तन ऐकण्याचं प्रवचन आहे, तो कोण आहे कीर्तनकार प्रवचन नका बघू त्याच्याकडे. तो ॲज अ पोस्टमन आलाय असा विचार करावा आणि सगळी कामं बाजूला ठेवावीत, ऍडजस्ट करावीत सगळी कामं आणि शांतपणानं तिथे जाऊन वेळ काढावा. गाड्यांचा उपयोग हाच आहे हो. हे आम्ही राहतो तिथनं लांब आहे हो फार ते. आणि पुन्हा पुढचं वाक्य तुम्हीच सांगा, हे दिवस राहिलेत का आता कीर्तन ऐकायचे? योग वसिष्ठामध्ये वचन येतं. वसिष्ठ म्हणाले, हो येईल तुझ्याकरता एक असा दिवस की त्या दिवशी सूर्यावर लिहिलेलं असेल आजचा दिवस शेवटचा आहे. नाही, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. आजच सकाळी मी आपल्या घरी आलो होतो तेव्हा बोललो, एकदा मुलांना ज्ञानोबा तुकोबांच्या ताब्यात देऊन टाका. कीर्तन प्रवचन ऐकता म्हणजे काय करता तुम्ही? तर त्यांच्या मेंदूमध्ये ज्ञानोबा जातात, तुकोबा जातात, स्वामी समर्थ जातात. ते काय म्हणतात ते जातो आणि परिणाम आपोआप त्या मुलांची आपली काळजी जाते. ते डायरेक्ट त्यांची काळजी घ्यायला लागतात. आपण काय काळजी घेणार हो त्यांची? आपली आपल्याला नाही घेता येत. तेव्हा या लेकरांना आपण अध्यात्म श्रवणाला आपण गेलो तर ते जाणार आहेत ना. मी संध्या करतोय बघितलं तर माझ्या मुलाला करावीशी वाटणार आहे. सरळ आहे. आणि म्हणून ही गोष्ट मला तुम्ही शब्द घाला माझ्या झोळीमध्ये एवढा की होय बू आम्ही जाऊ. कुणाचंही प्रवचन असो, कुणाचंही कीर्तन असो, थोडा वेळ का होईना बसू. 1-2 तास आहे ना तर आम्ही अर्धा तास बसू, तासभर बसू. आणि खरं सांगतो, काही वर्षानंतर आपल्याला कळेल की इतर घरं वेगळी आणि आपलं घर वेगळं आहे. कुणाशी स्पर्धा करू नका, पण निश्चित आपल्या घरामध्ये ही मुलं, ही लेकरं संध्याकाळी जेवायला बसताना किंवा दुपारी जेवायला बसताना जेव्हा गेट टुगेदर होतं, आपलं घरामध्ये सगळे एकत्र असतात, तेव्हा संतांच्या वाङ्मयावर चर्चा करतील
की माऊलींनी असं म्हटलंय नाही का बुवानी त्या दिवशी सांगितलं. तुकोबांचं असं वचन आहे, रामदास स्वामींचा असा मनाचा श्लोक आहे. सारखे चित्रपट बघून 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 ते असं करतील हो, झुकेगा नाही. आणि पूर्ण कीर्तन त्या चित्रपटभर तोंडामध्ये काय ते पदार्थ ठेवलाय त्यांनी, तो घ्यावा असं त्यांना वाटेल पोरांना. चित्रपटात काय तो दाखवलाय तो सांगायचा हेतू काय, आपण निश्चिंतपणानं प्रपंच करावा असं वाटत असेल तर ही भिक्षा मला घाला, हे मला सांगायचं. असो, जरा जास्त वेळ बोललो मी, पण मला वाटलं गुरुजींच्याकडे बोलावं. आणि इथं अगदी निबिड खेडेगावात जिथं कुठली रेंज येत नाही तिथंही कथा कीर्तन आयोजित करावं असं त्यांना वाटलं. हे पुण्यातही करू शकले असते, ते पुण्यातही त्यांना, आणि याच्यापेक्षा सोपं गेलं असतं. त्यांचे मित्र तिकडं आहेतच, इन्फ्रास्ट्रक्चर अजून चांगलं आहे, मोठा हॉल मिळाला असता. पण माझ्या घरी यावं, माझ्या गावकऱ्यांना, माझ्या गावातल्या लोकांना हे ऐकायला मिळावं, या अतिशय प्रामाणिक हेतूनं गुरुजींनी आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मंडळींनी इथे कथेचं आयोजन केलं. त्याकरता मी त्यांना धन्यवाद देतोच. आणि पुढच्या विषयाला आरंभ करतो. शुकदेव राजा परीक्षितीला भागवत सांगतायत आणि राजाजवळ अतिशय कमी वेळ राहिलेला आहे. तो अगदी एकाग्रतेनं ऐकतोय. असं म्हणलंय त्यांनी की सर्वांगाचे त्यांनी कान केले, फक्त कानाचे कान नाही केले, डोळ्याचेही कान केले, नाकाचेही कान केले, त्वचेचेही कान केले, हाताचेही कान केले. आपण म्हणू हे काय बोलताय तुम्ही, डोळ्याचे कान कसे केले? करतो आपण. सचिन तेंडुलकर खेळतायत, 100वे शतक चाललंय त्यांचं, 95 रन झालेत. शेवटच्या 4-5 रन करता आपण डोळ्याचे कान करतो की नाही, किंवा कानाचे डोळे करतो की नाही? असं होतं की नाही आपलं, अगदी एकाग्र, असा हसतो असा, आणि कुणी पाय हलवलं, पाय हलवू नको, होतो की नाही? तेव्हा आपल्याला एकाग्रता बिघडलेली आवडत नाही बघा. आडीवर आडी, पायावर आडी असेल, पाय सरळ कर, नाही तर तो आउट होईल, सरळ पाय कर. आता काय संबंध आहे का त्याचा? ओव्हर एक्साइटमेंट होते आपली. ती जर त्याच्या 100व्या शतकाकरता होत असेल तर आपल्या उद्धाराकरता व्हायलाच पाहिजे, असं आहे. आणि असे सगळे ते श्रोते बसलेत. खूप 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 गर्दी होती. त्यात राजा पुढे बसलाय, ज्याच्याकरता या कथेचा सगळा घाट घातला होता तो शुकदेवांनी. तो बसलाय आणि एकाग्रतेनं ऐकतोय. आणि राजा, काय सांगू तुला, भगवंताच्या या अवतारातल्या लीला या फारच सुंदर लीला आहेत. अशा लीला त्यांनी कधीही केलेल्या नव्हत्या. भगवंताचा पहिला विवाह झाला भगवती रुक्मिणीशी, तो आपण काल पाहिला. यानंतर अतिशय पराक्रमाने भगवंताचा दुसरा विवाह झाला, तो भगवती जांबुवतीशी. यानंतर भगवती सत्यभामा, भगवती मित्रविंदा, भगवती सत्या उर्फ नागनजिती, अयोध्येची राजकन्या, भगवती लक्ष्मणा, भगवती भद्रा आणि भगवती कालिंदी. असे एकूण 8 विवाह भगवंताचे पार पडले. याचं कारण त्यावेळेला क्षत्रियांनी 8 विवाह केले तर चालतील असं संविधान होतं, घटनेमध्ये लिहिलेलं होतं. त्यामुळे घटनेच्या विरुद्ध ते काही, घटनेच्या विरुद्ध त्यांच्या जीवनातली घटना नाही आहे. आज जर घटनेप्रमाणे आपण वागलो तर कोणी बेकायदेशीर वागला असं म्हणता येईल का? त्यामुळे त्यावेळेला जे होतं ते. आता आपण म्हणाल बुवा यामध्ये दुसरा काही हेतू होता का? अब यामध्ये ज्याला काही वाईट दिसत असेल, वासना वगैरे दिसत असेल, त्यांनी आपली बुद्धी दुरुस्त करायला पाहिजे. वासना तृप्ती करता विवाहाची काय गरज आहे? होतेच ना जनानखाने अनेकांचे. पण कृष्णांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसेल तेवढी राज्य जोडली जायची. जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 विवाह झालेले होते. वास्तविक निंबाळकरांची मुलगी सई अतिशय पुरेशी, आता काही नको होतं. आणि सईबाई होत्या तोपर्यंत महाराज अत्यंत आनंदात होते, आपल्याला माहिती आहे. नंतर काय घोटाळे झाले ते झाले. खूप मोठ्या अभ्यासकांनी म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज जगातल्या सगळ्या स्तरावरच्या लढाया जिंकले, घरातली लढाई हारले म्हणाले, असं मोठ्या मोठ्या लोकांनी म्हटलंय. असो, आपल्याला तिकडे जायचं नाहीये. माझा मुद्दा असा आहे की कशा करता हे विवाह करायचे. पण राज्यव्यवस्थेमधले हे विवाह कशासाठी असतात तर तेवढी राज्य आपल्या राज्याशी जोडली जातात, निदान मित्र होतात, निदान शत्रूकडे जात नाहीत, एवढं तरी होतं. आणि हा मोठा विचार या राजकारणामध्ये असतो, असायचा पूर्वी. आणि असा विवाह झाला, असे विवाह झाले. प्रत्येक विवाहाची वेगवेगळी कथा आहे.
की अयोध्येच्या राजकन्येशी विवाह कसा झाला, त्याकरता भगवंतांनी काय पराक्रम केला. कालिंदी म्हणजे यमुनेचा देवीचा अवतार, यमुना पाणी रूप आहे, त्याची ती देवी ती कालिंदी. ती विष्णू माझा पती असावा म्हणून खूप वर्षापासून तप करत होती. तेव्हा अर्जुनानं सुचवलंय विष्णू जन्माला आलेला आहे, करशील का लग्न त्याच्याशी. आणि तिनं पाहिल्यावर तिला कळलं हाच विष्णू आहे, आणि मग कृष्णांशी विवाह झाला. असे प्रत्येक विवाहाच्या वेगवेगळ्या कथा आहेत. पण यापेक्षा एक अलौकिक कथा जर कुठली असेल, अलौकिक आहे बरं का, बाकीच्या 8 विवाहाच्या कथा लौकिक कथा आहेत पराक्रमाच्या असल्या तरी, पण अलौकिक असा प्रसंग घडला. आणि तो म्हणजे नरकासुराला उर्फ भौमासुराला ठार करून त्यानं जनानखान्यामध्ये कोंडलेल्या ज्या 16,100 स्त्रिया होत्या, त्या सगळ्या जणींना भगवंतानी आपलं पत्नीत्व दिलं. काय प्रसंग घडला. एक दिवस देवर्षी नारद महाराज येतात आणि सांगतात, देवा हा तुझा अवतार खास करून दुष्टांच्या निर्दालना करताय असं मी ऐकलं होतं. भगवान हसले. सगळं माहिती आहे नारदांना, आणि तरीही मुद्दाम खेचायची म्हणतात ना एखाद्याची. भगवंताला सुद्धा असा स्वभाव आवडतो, विनोदी, आणि नारदही तसेच आहेत. महाभारतात हे प्रसंग फार छान येतात. नारदांना कृष्ण वारंवार शंका विचारत असत, देवा नारदा आत्ता माझ्यावर हे संकट आलंय, मी काय करू. आणि नारद उपदेश करतात त्यांना. असे खूप वेळा आहे महाभारतामध्ये. असं भगवान असे पंचुके, मी नाही कोणाला काही विचारणार, माझं सगळं, असं कधीच नसतं. मोठ्या माणसांचं कायम दुसऱ्याचा सल्ला घेणं, छोट्या छोट्या गोष्टी विचारतात. तेव्हा नारदांनी येऊन सांगितलं, तो प्राग ज्योतिषपूरचा राजा नरकासूर उर्फ भौमासूर इतक्या 16,100 स्त्रियांना जनानखान्यात कोंडतोय, शेकडो राजांना आपल्याकडे कोंडतोय, आणि तू बिंदास तिकडं तू बुद्धीचे लाडू खात बसलायस. भगवान म्हणाले, तुम्ही नारदा येण्याचीच वाट बघत होतो मी, आता चाललो मी. नाही का, त्या प्रख्यात्रेनं एक जण म्हणाले, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही का बातमी छापली नाही. ते म्हणे, बातमी छापून तयार होती, मी ऍक्सिडेंट व्हायचाच वाट बघत होतो. प्रख्यात्रेंची गोष्ट आहे. तसं भगवान म्हणाले, ठीक आहे, टायमिंग घ्यावं लागतं प्रत्येक गोष्टीचं ना. हे नारदांना काही सांगत बसले नाहीत ते. येस, गॉट इट. मला खूप वेळा वाटतं नारद महाराज सुद्धा भगवंताचा वर्कलोड वाढवतात मध्ये मध्ये. आणि प्रभू निघाले. अश्विन महिना आहे, त्याची वद्य त्रयोदशी आहे. संध्याकाळचा मुहूर्त पाहिला, स्वराभ्यास केला, कुठली नक्षत्र कुठे आहेत पाहिलं. यांचा खूप अभ्यास असायचा. म्हणजे भीष्मांच्या अंगातून बाण घुसून 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 संपूर्ण असे शरपंजरी जेव्हा पडले, आणि वरती पाहिल्यावर त्यांना कळलं, अरे अजून दक्षिणायनच चालू आहे वाटतं. म्हणजे किती अभ्यास असेल. आम्हाला पंचांग घ्यावं लागलं असतं. वरती पाहिलं आणि दक्षिणायन सुरू आहे, काय करावं बरं. आणि इतक्यात आकाशवाणी झाली, देवव्रता घाई करू नकोस देह टाकण्याची. आणि मग 90 दिवस थांबले. तो आपल्या पायात काटा गेला तर 90 दिवस थांबू का आपण काट्यासकट. लगेच काट्यानी काटा काढू आपण. काय असेल निश्चयाचा केवढा जबरदस्त असा महाभाग असेल तो. तसं ह्या लोकांचा खूप अभ्यास असायचा, रोजचा अभ्यास करायचे ना. कुठं आहे बरं चंद्र आज, कुठं आहे बरं. आपण संध्या करणाऱ्या लोकांना माहिती आहे, आज चंद्र इकडं आलाय, सूर्य इकडं आलाय, गुरु इकडं आलाय. आता बऱ्याचदा तिथिर विष्णू तथावरू नक्षत्र विष्णू रेवज योगश्च करणं विष्णू सर्वम विष्णुमयं जगत. पण रोज पंचांग जो पाहतो, रोज पंचांगाचा ज्याचा अभ्यास असतो, त्याच्या अनेक गोष्टी ऍडजस्ट करतो भगवंत, असं त्याचं फल आहे. पंचांग पाहण्याचं फल दिलंय ना त्यांनी. तर भगवंतानी पंचांग ओळखलं, पाहिलं नाही. आणि त्रयोदशीला भगवान संध्याकाळी निघाले. आणि त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे नवरा बाहेर निघाला, नवरा बाहेरून आला की प्रत्येक वेळेला त्याला ओवाळावं अशी पद्धत होती अग्नीच्या साह्याने. म्हणजे छान असं निरांजन, आपल्या श्रीमंतीप्रमाणे प्रत्येकाला सोन्याचं चांदीचं निरांजन मिळेल असं नाही, पण ओवाळलं मात्र पाहिजे. तर आज आपण कसं ऑकेजनली ओवाळतो, काहीतरी निमित्त. पण पूर्वी नवरा बाहेर निघाला की ओवाळला, रामराय आले की सीता प्रत्येकाला ओवाळायची.
आरती उतारतीये असं लिहिलंय ना त्यांनी. आपण शेजारती म्हणतो, रत्न जडित घेऊन आली ती, शेजारतीमध्ये आहे ना. रोज ओवाळत असं. नुसतं ऐकून घ्या बरं पुरुषांनी. हां, बघा बुवानी काय सांगितलं असं घरी जाऊन म्हणू नका. ते आमच्याकडं लगेच वाद घालायला येतात. हो, बुवा काहीतरी तुम्ही सांगून ठेवता, हा गुटखा आणायला कोपऱ्यावर निघालाय, त्याला काय ओवाळायचं का म्हणले. पराक्रमी तेवढा होता त्या पुरुषांचा, हेही लक्षात घ्या. आजही आपण आपलं लेकरू परदेशातनं आलं किंवा परगावून आलं किंवा नवरा आला किंवा नातेवाईक आले किंवा नवरा बायको असे आले तर ती सासूबाई त्या दोघांवरनं तुकडा ओवाळते की नाही. हो, ते थोडंसं टिकून आहे अजून. पण पूर्वी हे 12 महिने कायम करणं. अग्नीने आपला ऑरा क्लीन होतो. अग्नीने असं असं करतो म्हणजे काय होतं, आपल्यापासून असा 1 फूट अंतरावर साधारण आपला आभामंडल असतं आणि त्याच्यावरती पुष्कळ वाईट 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 गोष्टी येऊन बसलेल्या असतात बाहेरच्या. अशा इथे बसलेल्या असतात त्या. आणि जेव्हा आपण एखाद्याला ओवाळतो किंवा त्याची दृष्ट काढतो तेव्हा ते सगळं क्लीन होतं, काच पुसल्यासारखं. आणि म्हणून याला खूप महत्त्व आहे. असं सगळ्या 7 जणींनी 8 जणींनी ओवाळलं. रुक्मिणीने ओवाळलं, मित्रवंदी ओवाळलं, सत्यभामीने ओवाळलं, जांबुवतीने, सगळ्या जणींनी ओवाळलं. आणि सगळ्यात शेवटी सत्यभामा देवी आल्या. तिने नुसतं ओवाळलं नाही, ओवाळून प्रश्न विचारला, देवा किती दिवस लागतील. किती दिवस लागतील. भगवान म्हणले युद्धाला चाललोय. तो काय भागवत सप्ताहाला चाललोय का मी, की सप्ताह झाल्यावर संध्याकाळी गुरुजी म्हणतील चला आता बुवा झालं, खोली द्या आता आमची आम्हाला ताब्यात. 7 दिवस आम्हाला माहिती कसं ऍडजस्ट केलं. आमचं सगळं साहित्य तिथं असून आम्ही फिरकलो नाही तिकडे. सगळ्याचा कालावधी ठरलेला असतो, युद्धाचा कालावधी ठरलेला नसतो. युद्धस्य कथा रम्या असं म्हटलं जातं, पण ते नुसतं म्हणायचं असतं. किती दिवस युद्ध झालेलं याचा काही अंदाज करता येतो का. मी याला नेहमी उदाहरण देतो. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं 3 वर्षापूर्वी. तेव्हा आपण जर TV बघितला असेल, डिबेट्सच्या चालायच्या, मोठे मोठे शहाणे लोक तिथं पाजळवण्याकरता प्रत्येकजण आपली आपलीच बुद्धी पाजळवत होता बघा. आठवत असेल, 1 महिन्यापेक्षा जास्त युक्रेन युद्ध करू शकणार नाही. मी तुम्हाला सांगतो, काळ्या दगडावरची रेघ आहे. कशा करता, युक्रेनकडे नाहीच आहे साहित्य एवढं, तो टिकूच शकणार नाही. 3 वर्ष झाली कसा टिकलाय. बसलाय ना एक जण तिकडून फुंकर मारणारा. यज्ञात फुंकर मार असे करतात ना, करून डायरेक्ट नाही मारतायत म्हणून फुंकणीनी बसलाय तो US. आम्ही तुम्हाला पुरवतो पण तुम्ही मारामारी करत आहात. ही फिलॉसॉफी आहे त्या लोकांची. काही लोकांनी ही फिलॉसॉफी स्वीकारली की जगात मारामाऱ्या जेवढ्या चालू राहतील तेवढा आमचं सुपर पॉवर आम्ही राहू. म्हणजे सांगण्याचा हेतू काय, काही सांगता येत नाही कशा युद्धाचं. म्हणून मला सांगता येणार नाही मी कधी परत येईन. मला ते नाही विचारायचं म्हणाली, मी तुमच्या बरोबर येऊ का. भगवंताने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि जरा विचार केला, बरं होईल ही आली तर. ही माझ्याबरोबर आली तर इथं जरा शांतता राहील. मी कसं ऍडजस्ट करीन. आणि प्रभूंनी त्यांना आपल्या सौभाग्यवतीनं बरोबर घेतलं. आपल्याला माहिती आहे महाभारत युद्धाच्या वेळेला पण ती बरोबर होती. सत्यभामा जर बरोबर असेल तर भगवंताचा विजय निश्चित आहे. रुक्मिणी कथाही मिळाला असता, पण सत्यभामेच्या पायामध्ये खास युद्धातला जय असण्याकरता जी एक आक्रमकता लागते ती युद्धाला उतरो नाही तर नाही उतरो. ती उत्तम योद्धा होती बरं का. याच प्रकरणात आहे की तिनं थोडा वेळ युद्ध केलंय कृष्णाला सांगून, जरा इकडे मागे बसा, काय युद्ध करताय लुटूपुटूच, असं ती त्यांना ओरडली. इकडे द्या ते धनुष्यबाण. कारण सगळ्या स्त्रिया शिकलेल्या होत्या पूर्वी. सगळ्या स्त्रिया शिकलेल्या होत्या. मेकॉले आणि मॅक्स मिलर या दोघांचं पण तुम्ही लिटरेचर वाचा. त्यावेळेला त्यांनी ग्राफ काढलेला आहे. सगळीकडे पूर्ण इंडियात फिरून सर्वे केला आणि त्यांची पत्र आहेत उपलब्ध की या भारतातल्या सगळ्या स्त्रिया सगळे पुरुष 100% शिकलेले आहेत असं मेकॉले म्हणतो आणि 97% शिकलेले आहेत असं मॅक्स मिलर म्हणतो. ते पत्र उपलब्ध आहेत आज. म्हणजे आपल्याकडे स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं.
हे कधी ठेवण्यात आलं? बरोबर आहे मुद्दा. कधी? इस्लाम धर्मीयांच्या आक्रमणानंतर तो प्रॉब्लेम आला. कारण हे लोक जे परदेशातनं आले ते भारतातली संपत्ती आणि भारतातल्या स्त्रियांना लुटायला लागले हो. हे समर्थांनी लिहून ठेवलंय. एका संतांनी हा इतिहासात लिहिलंय. एखादा इतिहासकार बायसले लिहिल एका बाजूला, इकडे तिकडे लिहिल. पण साधू संत साक्षात्कारी महापुरुष लिहितो तेव्हा ते 100% खरं असायला पाहिजे ना. पण तो कुणाची बाजू घेत नसतो, त्याला साक्षात्कार झालेला असतो. तो लिहितोय की किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्याममुखा जाहजी फाकविल्या, पळवल्या. किती एक देशांतरी त्या विकेल्या, किती सुंदरा हाल भोगो निमेल्या. समर्थ म्हणाले चिंतेने ऊर फाटतो. आणि जेव्हा असं मुलींना स्त्रियांना पळवायला लागले, परदेशी बाबर असेल, मोहम्मद घोरी असेल, हे सगळे लोक त्याचे सैनिक, आणि त्या लोभानंच आणलंय की तुम्ही मला मदत करा, तिथं गेल्यावर सगळं तुमचं, म्हणून ते आले. आणि दिन दिन जिंकल्यावर दिन 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 म्हणून आपण दिन झालो की त्यांना आनंद झाला. आणि यानंतर मग स्त्रियांवर बंधन आलीत आपल्याकडे की तुम्ही घरातनं बाहेर पडू नका. अहो साधं सोडून द्या. शहाजी महाराजांच्या सावत्र बंधूची पत्नी सत्यभामाबाई, तिचं नाव सत्यभामाच आहे, नाशिकला आंघोळीला कुंभमेळ्याला आलेली असताना तिला आंघोळ करताना पळवून नेलंय महाबत खानानं. आणि त्यावेळेला 2 लाख रुपये सुवर्ण मोहरा देऊन तिला सोडवून आणायला लागलं. राजघराण्यातल्या स्त्रियांची ही अवस्था होती, तर सामान्यांची काय अवस्था. मी या वळणावरती हे याकरता सांगत असतो की आपल्याला ब्रेन वॉशिंग केलं जातं की स्त्रियांवर बंधनं आणली. ती कधी आली ते माहिती पाहिजे. त्यापूर्वीच्या लाखो वर्षाच्या इतिहासावर अन्याय करू नका. सगळ्या स्त्रिया शिकलेल्या होत्या, सगळे पुरुष शिकलेले होते. फक्त एवढाच होता की उपयुक्त शिकलेले होते. ज्याचा उपयोग नाही ते शिक्षणात वेळ घालवलाय असं कधी नाही. काय तुला शिकायचंय अमुक, त्याच्यातच वेळ घालव. व्यर्थ डिग्री बिग्री याला व्यर्थ या इंग्रजांनी महत्व आणलं. तो शिक्षणावर अक्कल अवलंबून नाहीये, शिक्षणावरती काही अवलंबून नाहीये. आता जे आमचे पंतप्रधान शिकलेत का वगैरे लोक म्हणतात, अरे शिकलेल्या लोकांना काही शेंबूड नाही काढता येत. त्यांनी तुमचं नाकीनऊ करून ठेवले की नाही अपहार करणाऱ्यांचं. शिक्षणावर जर अक्कल अवलंबून असते, शिक्षणावर जर आयडिया अवलंबून असते, तर तुकाराम महाराजांना तुम्ही काय म्हणाल? तुकोबांच्या एक अभंगावर आणि एक चॅप्टरवर PhD करतात लोक. असं सगळं हे इंग्रजांच्या आक्रमणानंतर आपलं खूप ब्रेन वॉशिंग झालेलं आहे. त्यातला हा एक मुद्दा. असो, अशी ती निघाली. उत्तम गरुड आहे कृष्णांकडे. त्याचं महाभारतातलं वर्णन फार सविस्तर आहे. काही लोकांकडे विमानं होती. शाल्वाकडे विमान होतं. शाल्वा हा शंकरांचा भक्त आहे. त्यांनी शंकरांना विचारून विमानं बनवून घेतली. नरकासुराकडे विमान आहे. कृष्णांकडे प्रशिक्षित गरुड होते. हे जरा ॲडव्हान्स काम होतं कृष्णांचं. आपलं रुटीनचं सगळ्यांनी मोबाईल घेतला की आपण मोबाईल घेतला असं नव्हतं. जरा काहीतरी विचार करायचा नाही यार, हे असं ह्याचा उपयोग काय. आणि मग त्यांनी प्रशिक्षित गरुड तयार केले. 1 नव्हे 2 नव्हे अनेक गरुड. त्या गरुडांना युद्धाचं प्रशिक्षण दिलंय. बाण आले तर कसं चुकवायचं. त्याच्यावरती खोगीरासारखं बांधलेलं आहे. त्याच्यावर बसायचं. कुर्सी की पेटी बांध लो, विमानात असतं की नाही तसं. गरुड असा जरी झाला तरी माणूस पडायचा नाही त्याच्यावरचा. तिथे शस्त्रास्त्र बांधायला जागा आहे आणि त्याला पंख फडफडवायला कुठेही प्रॉब्लेम येत नाहीये. कसं असेल मला खूप वेळा वाटतं याचाच फक्त अभ्यास करावा. दुसऱ्या महायुद्धामध्ये रशियानी प्रशिक्षित असे व्हेल मासे होते त्यांच्याकडे. मध्यंतरी एक मासा मेला बघा त्यांचा, मोठाच्या मोठा. तो इकडून तिकडून निरोप पोचवत असे. आपण वाचला असेल तो. कबुतरांना शिकवलं जातं, कबूतर जा जा आहे ना, त्याला पाया चिठ्ठ्या बांधायच्या. असं आजही चालतंय. कुत्र्यांना शिकवलं जातं तसं गरुड. आणि असे भगवान निघाले. सत्यभामा देवी पण बसल्यात. शस्त्रांचा भरपूर साठा घेतला आणि टेक ऑफ द्वारकेवरून. द्वारका कुठं, आसाम कुठं. आणि प्राग ज्योतिषवरती जाऊन संध्याकाळच्या वेळेला 1 तास 2 तासात पोचले असतील. समजा तिथून 5ला निघाले, 7ला पोचले. युद्धाला आरंभ. कृष्णाने वरून भराभर त्यांच्या दारू गोळ्याच्या ह्याच्यावरती बाण मारायला सुरुवात केली. सत्यभामा बघतीये. आता जो मनुष्य रजोगुणी असतो ना त्याला कधी गप्प बसवत नाही.
लाईट गेली की नाही मग अशी, ज्याचा संबंध आहे ना त्याने तिथे धावपळ करावी, अगदी बरोबर. पण ज्याचा संबंध नाही तो पण वरचा फ्यूज गेला असेल, इकडचा गेला असेल बघा, त्याला वाईट नाही येते. आपल्या आतला तो रजोगुण गप्पा बसू देत नाही, आपोआप होत होते. सत्यभामा म्हणाली थांबा, असं नसतं युद्ध करायचं, मी दाखवतो. बायको हा पदार्थच असा आहे, नवरा किती मास्टर असू दे. हे बरं मी अनुभवाशिवाय बोलतोय असं वाटेल का तुम्हाला काका, सांगा बरं. तुम्ही हे असं नको होतं करायला, असं ऐकवतात. बरं त्यात प्रेम हा भाग असतो, त्यात काही टीका करण्यासारखं काही नाहीये, सुचवणं हा भाग असतो. आणि यानंतर सत्यभामेनं रात्री 8 ते 12 युद्ध केलंय. बरं 3-4 तास युद्ध करतीये, घामेघूम झाली आहे बराबर बराबर. भगवंताला काय कॉन्फिडन्स आहे विचार करा, की खालून शेकडो बाण येत आहेत, एकही बाण माझ्या बायकोला लागणार नाहीये. ही काय तयार असेल, अत्यंत शिकलेली. नुसतं कसं तरी 35% पास नव्हे, 35% पास म्हणजे 65% नापास, बरोबर आहे की नाही. एखादा समजा 35% डॉक्टर झाला, हार्ट स्पेशालिस्ट, कार्डिक सर्जन, दाखवू का आपला हार्ट त्याला, त्याला पाहिल्यावर धक धक करणे लागा होईल आपलं. कारण 65% तो आपल्याला मारण्याचं सामर्थ्य बाळगू नये, होय की नाही. एकाला म्हणे ऑपरेशन थिएटरमध्ये नेला, तो आता काय होतं, जो ऑपरेशन त्याला आडवा पडलेला असतो ना, तो इकडे तिकडे बघतो. पण त्यांनी पाहिलं त्या ट्रेमध्ये अमुक आहे, बाटल्या आहेत त्या ह्याच्या सलाईनच्या, इंजेक्शन, कात्र्या बित्र्या सगळं प्लॅस्टिकमध्ये. एक हार ठेवलेला होतो असा असा आहे, अगदी असा भागवताला घातलाय. तो म्हणलो हे काय, ते म्हणले माझं पहिलंच ऑपरेशन आहे, जर बरोबर ऑपरेशन सक्सेस झालं तर तो हार मला, नाही तर तुम्हाला. विनोद आहे हा, बाकी काही नाही. काय सुंदर खेळली असेल युद्ध, विचार करा. प्रभूना खात्री गरुडाची पण आहे आणि आपल्या बायकोची पण आहे. आणि थोडक्यात अगदी जवळ येतो गरुड, सब करून ही बाण मारते, तो निघून जातो. म्हणजे असं बराच वेळ युद्ध चाललं. अहो पहिली गोष्ट भगवंतानी काय केली तर त्या नरकासुराचा जो कॉन्फिडन्स होता, विलक्षण आत्मविश्वासाने लढणारे सैनिक होते, कारण त्यांना हारायचं माहित नव्हतं. पहिल्यांदा त्यांचा तेजोभंग केला. कृष्ण सावकाश मागे बसलेले आहेत. लोक विचार करतात अरे याची बायको इतकी युद्ध करते चांगली, हा मागं निवांत बसलाय, बाप रे आता काही खरं नाही आपलं, हा युद्धाला आला तर. ही स्ट्रॅटेजी आहे. नेहमी शत्रूचा कॉन्फिडन्स घालवा. मनुष्य बाहेरून नंतर हरतो, आधी आत हरतो. म्हणून आत हरवणं म्हणजे त्याचा तेजोभंग करणे. हनुमंताने हेच केलंय की नाही लंकेत. तृतीय भाग लंका होळी पै केली, जानकीची शुद्धी श्रीरामा नेली, देखोनी आनंदे सेना गजबजली, रामी रामदासानीच्या भेटी झाली. 3/4 लंका जेव्हा जाळून टाकली आणि आल्या आल्या हनुमंताने सांगितलंय रामा लवकरात लवकर जाऊया, त्यांना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला 2-4 महिने लागणार आहेत, त्याच्या आत जर आपण पोहोचलो तर ते तिथेच हारणार आहेत ते, कारण अजून रस्ते तयार व्हायचेत त्यांचे, कारण मी मोडून आलोय, ते पुष्कळ गोपुरं जाळून आलोय, आत्मविश्वासच घालवून आलोय मी त्यांचा. ही स्ट्रॅटेजी असते. आपण तेच केलं की नाही सिंदूरमध्ये. त्यांची विमानं जिथनं उडणार होती तिथे जाऊनच आधी बॉम्ब टाकले, तिथल्या धावपट्ट्यात संपवल्या. आता जा कसे जात आहे बघा, खडबड खडबड असं जाईल तो विमान, टेक ऑफच होणार नाही. हे आपण केलंय, हे फार पूर्वीपासून आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आत्ता अगदी आदरणीय अजित डोभालांपासून सगळ्या IFS ऑफिसर्स वगैरे आहेत किंवा मिलिटरीतले लोक आहेत, यांना पुराणांचा अभ्यास करायला लावतात. ते आपला हे महाभारतात डिटेल्स आहेत, हे रामायणात डिटेल्स आहेत. फक्त मी प्रचार करतो याचा. असो. आणि असं युद्ध सत्यभामेला सांगितलं, सत्यभामे दमली असशील तर आता मी थोडा वेळ युद्ध करू का. दमली होती पण असं म्हणायचं नाही. असं करायचं असतं युद्ध, माहितीये नीट. आता कळलं का. नवरा बायको म्हणे रात्री 9 ते 12चा शो बघून आले, कुठल्या पिक्चरला गेले होते, आणि
बायकोनं पर्समधनं चावी काढली, उघडती लॅच. ते लॅचमध्ये ते जाईच ना हो, ते फार बारीक असते ती फट त्याची, असं जाईच ना. तो मोबाईलवरचा लाईट दाखवतोय, जाईच ना. नवरा म्हणाला मी उघडू का, हे घ्या. मग त्यांनी बरोबर कडक करून उघडलं. अशी दाखवायची असते बॅटरी. विनोद आधी इमॅजिन करता कामा नाही कोणी, असं पाहिजे विनोद. आणि यानंतर कृष्णाने मध्यरात्रीनंतर युद्धाला आरंभ केला आणि मूर नावाचा दैत्य आपल्या सेनेसह सशस्त्र धावून आला. हा मूर हा नरकासुराचा, भौमासुराचा सेनापती आहे. भगवंतानी सुदर्शन सोडलं आणि मुराला संपवला. मूर कोसळला आणि राक्षस सेनेची त्या शत्रुसेनेची दाणादाण उडाली आणि भगवंताचं नाव पडलं मुरारी, मुराचा आरी. आणि यानंतर नरकासूर बाहेर येतो. क्षणार्धात नरकासुराला लोळवला आणि आकाशातून प्राजक्ताच्या फुलांची वृष्टी देवतांनी केली असं वर्णन आहे. भगवान खाली उतरले, प्रभू खाली उतरले आणि काय केलं देवानी. प्रभूंनी काय केलं तर ताबडतोब तुरुंगाची दारं उघडायला लावली. सगळ्या पुरुषांना, सगळ्या स्त्रियांना सोडायला लावलं आणि तिथून ज्या काही नद्या वाहत होत्या त्या नद्यांच्या काठावरती मोठेच्या मोठे टोप ठेवायला लावले. थंडी असते ना, ती होती नरक चतुर्दशीची पहाट, अश्विन वद्य चतुर्दशीची पहाट. आणि सगळ्यांना गरम 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 पाण्याने आंघोळ घाला म्हणाले. मग 2-2 नोकरांनी एक त्या राजाला नेऊन आंघोळ घातली, नवीन कपडे नेसायला दिले बरं का. आणि स्त्रियांना पण, त्या 16,100 स्त्रिया होत्या, त्यांना पण छान स्नान घातलं आणि भराभरा पुरायला पाहिजे म्हणून मोठे मोठे गोल गोल साबण. आता जेव्हा नरक चतुर्दशीला स्नान कराल ना, तेव्हा भागवत आठवलं पाहिजे, त्याकरता प्लॅन करतोय मी हा. आणि भगवंताला आठवलात ना तुम्ही, हा प्रसंग आठवलात की झालं स्नान. ते स्नान महत्वाचं आहे. आपल्याकडे सगळीच्या सगळी जी काही कथानक आहेत ना, त्या कथानकामध्ये पराक्रम दडलेला आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्या कथानकांच्या मध्ये कुठेही असं नाही की नुसतं आपलं कथानक. दसरा सीमोल्लंघन का, त्या दिवशी सगळी मुलं निघायची शिवाजी महाराजांच्या काळात. चला म्हणायची टाका टिप्पर नौबतीवर, टाका टिप्पर नौबतीवर, चालले भराभर खाड खाड घोडे चालले उडई, तापा फेकीत मोठे पटाई, घेतला त्यांनी निरोप गाव मेशीत. हो जी 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 जी, घेतला त्यांनी निरोप गाव मेशीत. हो जी 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 जी, नवरमणी वृद्ध माता पिता, नवरमणी वृद्ध माता पिता, पाहिता फिरता मान वळवून, टाकला विकिबीत पाय फिरवून, मूर्तिमंत मूर्ती घ्यावी, मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून. हो जी 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 जी. पूर्वी असा पराक्रम असेल तर जी लावायचं, सगळ्याला हल्ली जी लावतात. अमुक जी, तमुक जी, हा सोनिया जी, हा पार्ले जी, आणि पुन्हा जी माने जिनियस. अरे काय जिनियस आहे ते. असो, पराक्रम, नरक चतुर्दशी पराक्रम, बलिप्रताप प्रतिपदा पराक्रम, नंतर काय भाऊबीज पराक्रम. आता काय 31 डिसेंबर पराक्रम. आणि यानंतर सर्व स्त्रियांना घेऊन भगवान द्वारकेत येतात. पण त्या स्त्रियांच्या पुढे समस्या काय आली माहितीये का, वेअर टू गो. अशा स्त्रीला माहेरी पण सन्मान नाही, म्हणजे ती जड होणार ना तिथे. आणि तेव्हाचा समाज अत्यंत कठोर आहे. सासरी पण सन्मान नाही जर एखादी विवाहिता असेल. नाही का शाल्वानी नुसतं भीष्मानी परत पाठवलं तर घेतलं नाही आंबेला.
शिखंडी प्रकरण. काही चूक नाही भीष्मांची, ती फक्त घाबरली भीष्मांना. अंबा, अंबिका आणि अंबालिका या काशीराजाच्या 3 मुली जेव्हा भीष्मांनी पळवून आणल्या आपल्या भावांकरता, चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांचे विवाह होण्याकरता या 3 पळवून आणल्या, तेव्हा जर ती बोलली असती पहिल्या मिनिटाला की महाराज तुम्ही मला पळवून नेताय, मला आनंद झाला असता पराक्रमाच्या ठिकाणी, मला अगदी, पण ऑलरेडी माझं अंतःकरण मी शाल्वाला दिलेलं आहे, तेव्हा मला नेऊ नका. तर भीष्म एवढे निश्चित चांगले होते की त्यांना प्रेम म्हणजे काय माहिती होतं, आणि आणि अशी दुसऱ्याला अंतःकरण दिलेली मुलगी आणून उपयोग काय, ते शिलाँग व्हायचं, मेघालय. दुसऱ्याला अंतःकरण ज्या मुलीने दिलंय त्या मुलीशी लग्न केलं, काय झालं त्याचं? तिथं नेऊन मारून टाकलं तिने, आहे का? केवढे महिना 2 महिने अजून ती केस गाजतीच आहे. त्यामुळे भीष्माने निश्चितच हे केलं नसतं, फक्त त्यांचं चुकलं. तिचं काय चुकलं, तिला पण बरोबर आहे, ती घाबरली. हो, घाबरल्यानंतर मनुष्य बोलू शकत नाही. शाल्वानं नाकारलंय का, भीष्मांनी नेलं आणि तुला परत पाठवलंय, याचा अर्थ भ्रष्ट झालीस तू. ती वारंवार सांगते, मस्त तिनं वर्णन केलंय की मी तुम्हाला माझ्या डोक्याची शपथ घेऊन सांगते, माझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील मी खोटं बोलले तर. असं काही झालेलं नाही, मी अत्यंत व्यवस्थित आहे. माझ्यावर आलेले मोठे मोठे ब्राह्मण हस्तिनापूरचे बघा, इतकी मोठी मोठी माणसं बघा, ही साक्ष देत आहेत तुम्हाला. मी तुला आपल्या आणाभाका आठव. पण शाल्वाने घेतलं नाही तिला, आणि मग तिची ससेहुलपट झाली आहे. मग ती नको त्याच्या नादाला लागली, तो भाग वेगळा झाला. तो काळ आठवा. अशा 16,100 स्त्रियांना असंच जर समाजात सोडून दिलं असतं तर काय झालं असतं, विचार करा याचा. तेव्हा सत्यभामेनं हा मुद्दा मांडलाय. असं काही लोकांचं म्हणणं आहे की सत्यभामा म्हणाली की देवा, तुम्ही एकाच मुहूर्तावरती या सगळ्या जणींशी विवाह करा, मी सांगते तुम्हाला स्त्रीची अपेक्षा काय असते. कारण माझा पती एवढा महान आहे, तो 8 रूप धारण करू शकतो एकाच वेळेला, तर 16,108 धारण करू शकतो. एवढी रूप धारण करायची सिद्धी ज्याच्या जवळ आहे त्यांनी विवाह करायला हरकत नाही, असं सत्यभामेचं म्हणणं आहे. काय भाग्यवान असेल तो नवरा, विचार करा, ज्याला सत्यभामेसारखी बायको मिळाली. देव करो. आणि हे अलौकिक लीला आहे, हे काय कुणालाच जमणार नाही, हे फक्त अवताराला परमेश्वराला जमेल. कारण ही सिद्धी असणार काहीतरी, आपण त्याचा विचार केला पाहिजे. गुरुचरित्रातला 47वा अध्याय आहे ना, अष्टस्वरूप धारणम, 8 रूप धारण केले एकाच वेळेला नृसिंह सरस्वतींनी. 8 गावातले, पंचक्रोशीतले 7 गावातले शिष्य आले होते. महाराज दिवाळीच्या फराळाला आमच्याकडे येणार म्हणले, तुमच्याकडे. दुसरे म्हणले अहो पण आमच्याकडं, तुमच्याकडे येणार. मग आमचा नंबर कधी, तुमच्याकडे येणार. अहो गावातले गाणगापुरातले लोक म्हणले हो तुम्हाला काय सोडणार आहे आम्ही, आमचा आहे हा महापुरुष, आम्ही नाही सोडणार. ते म्हणले तुम्हाला कोणी सांगितलं मी जाणार, तुम्हीच म्हणत होत, तुम्हाला ते काय करायचंय, आहे ना कथा. आणि एकाच वेळेला 8 घरी, अहो 8 काय 16,108 काय. जो 8 रूप धारण करू शकतो तो 800 धारण करू शकतो, 8,000 धारण करू शकतो. काहीतरी ती सिद्धी असली पाहिजे की ज्या सिद्धीनं ही शरीर अनेक ठिकाणी प्रकट होईल. आता हे शरीर प्रकट आहे म्हणजे काय आहे, प्रकट आहे म्हणजे काय आहे, सायन्सच्या दृष्टीने विचार करा. याच्यापासून निघालेले जे फोटॉन नावाचे किरण आहे सूर्यापासून, आणि याच्यापासून थोडे सूर्यापासून येत आहेत, थोडे इथनं येत आहेत, हे फोटॉन नावाचे किरण या शरीरावर आदळत आहेत आणि परत वळत आहेत. ह्याच्यातनं परत पलीकडे जात नाही, न्यूट्रिनोज पलीकडे जातात. सूर्यापासून निघणारे न्यूट्रिनोज नावाचे जे किरण आहेत ते पृथ्वीला भेदून जात असतात, पण फोटॉन जात नाही. सायन्सच्या लँग्वेज मध्ये बोलतोय, फोटॉन जात नाहीत. म्हणून मी तुम्हाला, कारण ते ओपेक झालेत, असे गोल वळलेत ते किरण, ते गोल वळलेत. आपल्याला हे झालंय फिजिक्स मध्ये पूर्वी, लाईट नावाचा धडा होता की नाही आपल्याला. म्हणून मी तुम्हाला दिसतोय किंवा तुम्ही मला दिसताय. जर मी अशी सिद्धी घेतली, मिळवली की एकाच वेळेला मी ते सगळे फोटॉन माझ्या शरीरातनं पास होतील, अशा प्रकारची मी जर काही मिळवलं, शरीर माझं असं बनवलं, विरल बनवलं, ॲब्स्ट्रॅक्ट, अत्यंत अमूर्त बनवलं, तर मी तुमच्या समोर आहे तरी मी दिसणार नाही तुम्हाला. याला म्हणतात गुप्त होणं. गुप्त होणं म्हणजे ते फोटॉन पास व्हायला योग्यता मिळवणं. प्रल्हाद महाराजांच्याकडे ती होती. प्रल्हाद महाराज, परवा मी बोललो, अकोल्याजवळ साखरखेरडा नावाचं गाव आहे.
प्रल्हाद महाराजांच्याकडे फोटोग्राफर आला. तो म्हणला, महाराज मला तुमचा फोटो काढायची इच्छा आहे. जस्ट जपातनं उठले होते. पहाटे उठायचे, 2-2:30 ला जपाला बसायचे. महाराजांना नाम आवडतं ना, म्हणून नाम घ्यायचं. आणि ते 11 वाजता उठले. तो फोटोग्राफर हट्टाना अकोल्यातला आला. म्हणला, महाराज मला फोटो काढते. नको काढू म्हणले, आत्ता नको काढू, नंतर काढ. नाही मी काढणार. पण महाराजांचा स्वभाव फार प्रेमळ होता हो. असे फटकळ नव्हते, फाटकन बोलणारे नव्हते. तर टेंबेस्वामींचा बोलला, हा हटकन बोलायचं, एकदम भागवायचेच. कल्याण करता यांचा प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. असा का पण स्वभाव, याला काय अर्थ आहे? शिरा असा का, लाडू असा का? अहो दोन्हीचं मटेरियल रवा तूप साखरच आहे की नाही? लाडू इज इक्वल टू रवा तूप साखर आणि शिरा इज इक्वल टू रवा तूप साखर, याचं एवढंच आहे की नाही? पण शिरा लाडू सारखा का नाही, हे बोलण्यात काय मजा आहे? अहो लाडू लाडू सारखा खुसखुशीत पाहिजे, असा तोंडात ठेवला की लगेच त्याचा तुकडा पडला पाहिजे. आणि शिरा माऊ लुसलुशीत पाहिजे. उलट झालं तर केले होते तेव्हा लाडू गोल होते, नंतर ते संध्याकाळपर्यंत नाही चालणार ना. तसं असं काय तुम्ही विचारू नका, तसंच असणार आहे. कारण तसा ते निसर्गाने बनवलेलं आहे. पण त्यातून कल्याणाचाच वेव्स बाहेर पडतात. नाही म्हणले महाराज नको काढूस फोटो, पण ऐकलं नाही त्यांनी आणि फोटो काढले. महाराजांच्या चरित्रात वर्णन आहे की फोटो आलेच नाहीत. फोटो म्हणजे काय? पुन्हा फोटॉन, याच्यावरून फोटो शब्द आलाय. फोटॉन नावाच्या जातीचे जे किरण आहेत ते किरण परत वळतात आणि परत वळले की ते इमेज येते. जे वळले तिथून ती इमेज येते. इथून गेलाय तो आणि इथून वळलाय म्हणून हे दिसतं. हे विज्ञान आहे. मग असंच भगवंताला अनेक ठिकाणी प्रकट व्हायचं काहीतरी विज्ञान असणार आहे. याचा अभ्यास केला गेला पाहिजे. हे कसं काय पॉसिबल आहे, त्याशिवाय कसं लिहितील व्यास? इथे विज्ञानाच्या दृष्टीने विचार करून ठेवा आपण याचा. आणि भगवंतानी इतकं सुंदर सगळ्या स्त्रियांना 16 सहस्र कन्यांशी भगवंतानी विवाह केला. कारण 2 गोष्टी पाहिल्या भगवंतानी. एक पहिलं म्हणजे त्यांची सुरक्षितता पाहिली आणि दुसरं म्हणजे त्यांची प्रतिष्ठा पाहिली. स्त्रीला नुसतं शेल्टर नाही चालत, नुसता आधार नाही चालत. आधाराबरोबर स्त्रीला सन्मान लागतो, कारण स्त्री ही मानिनी आहे. स्त्रीला अपमान सहन होत नाही. एक वेळ तिचा मान नाही झाला तरी अपमान नाही सहन होत. बघा पुरुषाला जरा पुढं सरक बिरक म्हणा चालतंय, पुरुषाला अपमान ते ऍडजस्ट करून घेतात. पुरुषामध्ये वेगळे सद्गुण ठेवले आणि स्त्रीमध्ये वेगळे सद्गुण ठेवले. कारण निसर्गता बनवतानाच बघा आपण विचार करून, 25 वर्षापूर्वी ती असं म्हणली होती, लक्षात असतं की नाही? आपला मित्र काय म्हणलं होतं आपलं कालचं लक्षात नसतं. त्याचं कारण आहे, त्या कारणात नको जायला, कारण नाही तर आपण खूप वेळ मागे पडू. म्हणून स्त्रीला नुसती सुरक्षितता चालणार नाही, प्रतिष्ठा. एका क्षणामध्ये त्या सर्व स्त्रियांना मी कुणाची तरी आहे ही भावना. बरं कुणाची तरी नाहीये, अगदीच कुणाची तरी, ज्याची आहे तो इतका महान आहे. सगळ्यांचं नाव काय झालं आता? मंगला श्रीकृष्ण यादव, ममता श्रीकृष्ण यादव, मायावती श्रीकृष्ण यादव, सुषमा श्रीकृष्ण यादव, अनुराधा श्रीकृष्ण यादव, पंकजा श्रीकृष्ण यादव. हे की नाही? आधार कार्ड छापून तयार. नाहीतर अशा स्त्रियांची कोणी लग्न केलं असता विचार करा. समाजामध्ये जे व्यवस्थित लोक आहेत ते व्यवस्थित मुलगी पाहतील ना, की व्यवस्थित मुलगा पाहतील. असं कधी असतो का? म्हणले आमचा मुलगा भरपूर शिकलाय, परदेशात जाऊन शिकून आलाय, खूप महान आहे, आम्हाला एखादी आंधळी मुलगी पाहिजे. अरे कोणी बघेल का अशी आंधळी मुलगी? किंवा उलट, आम्हाला बावळट मुलगा पाहिजे, आमची मुलगी अत्यंत हुशार आहे. अहो शहाण्या पोरांची लग्न होत नाहीये. विचार करून ठेवा. असं एखादे गोंदवलेकर महाराज असतात, तो कोणीच लग्न करणार नाही म्हणून गोंदवलेकर महाराजांनी त्या आंधळ्या मुलीशी लग्न केलं आहे की नाही? उपकार केले एका अर्थानं. त्यांना बोललेलं आवडणार नाही मी वाक्य, पण तू कोण बोलणार ले का? बरोबर आहे की? आणि घरी आल्यावर सासूबाईंनी विचारलं तिच्या, म्हणजे महाराजांच्या आईने, गणपती नवीन सुनबाई माझी कशी आहे रे? ते म्हणले आई तुझ्याकडे कधी डोळे वर करून पाहणार नाही. आंधळेच होते आई साहेब.
असे एखादे महाराज असतात. 16,100 स्त्रियांना असंच जर समाजामध्ये सोडलं असतं तर त्या असुरक्षित झाल्या असत्या, समाजाची प्रकृती बिघडली असती. आणि या सर्व स्त्रियांवर कसे अन्याय केले असते लोकांनी सांगा. आणि म्हणून एका क्षणार्धात कृष्णाने त्यांना पत्नीत्व दिलं आणि त्याबरोबर त्या सर्व स्त्रिया अत्यंत प्रतिष्ठित ठरल्या असं त्यांनी लिहिलंय. कारण यालाच क्रांती असं म्हणतात. क्रांतिकारक म्हणजे काय? योग्य तो बदल झाला पाहिजे, ती क्रांती ना. आणि त्याकरता तुम्हाला काहीतरी जीवन, तुम्हाला तुमचा मोठेपणा खर्ची घालावा लागतो. जर तू दुसरं काही सुचतंय का सांग, मी आहे रात्री 10 पर्यंत थांबणार, मी सांगत जाईन बुवा. जे कृष्णाला सुचलं नाही ते त्या कान्याला सुचलं नाही ते ह्या कान्यातल्या लोकांना सुचलं, सांगत जाईन मी सरळ. दुसरं काही सुचतंय का सांग. नुसती जर लॉजिंग बोर्डिंग व्यवस्था ठेवली असती तर शिशुपाल इत्यादिकांनी पत्रकं काढली असती. इतक्या स्त्रिया, पुढचं बोलू नाही शकत मी, बरोबर आहे. भौमासुरात आणि तुझ्यात फरक काय राहिला असं म्हणले असते की नाही. पण विवाह नावाची संस्था, विवाह नावाची गोष्ट केल्याबरोबर निंदेला मर्यादा आली. आता काय निंदा करतील? इतके लग्न केली आहेत, तुम्ही करा. करते का बघा कोणी लग्न? एक कसं झालं आम्हाला माहिती. आता काय वेगळं होऊन उपयोग नाही म्हणून एकत्र राहतात एका छताखाली. अरे 16,100 स्त्रिया, 108 स्त्रिया विवाह करतात म्हणजे काहीतरी त्यांनी पाहिलं असेल ना. आणि विचारलाय कृष्णाने प्रश्न, चालेल का असं? त्या म्हणाला आमचं भाग्य आहे, सक्ती नाही केलेली कृष्णाने कुणावर, हे माझ्याशी लग्न केलंच पाहिजे, नाही तर बघा असलं काही नाही केलेलं. त्यांना विचारलंय, त्यांचा परामर्श घेतलाय आणि मग विवाह झालाय. आता कृष्णांची कन्सेप्ट काय आहे लक्षात घ्याल. कृष्ण म्हणतात तुम्ही माझी निंदा करा नाहीतर स्तुती करा, यू आर फ्री, आय डोंट केअर. तुम्ही मला परमेश्वर माना नाहीतर मानव माना, यू आर फ्री. मी माझ्या जीवनामध्ये सज्जनांच्या परित्राणाकरता, दुर्जनांच्या निर्दालनाकरता जन्माला आलोय. तेव्हा जे जे लोक मला यांना मदत केली पाहिजे असे वाटतील त्यांना हर तऱ्हेची मदत करेन. भले माझी नाचक्की झाली तरी चालेल किंवा स्तुती झाली तरी चालेल. आणि याच्यातून महाभारतातला विचार जो आहे त्याचं मराठी पद केलंय आमच्या अमरावतीच्या मधुकर कवीश्वर नावाच्या एका कवींनी. ते उत्तम संगीतकार पण आहेत आणि कवी पण आहेत. ते गाणं त्यांनी आदरणीय बाबूजींकडून गाऊन घेतलं, पण आधीच चाल त्यांची लावली आहे. आणि त्यांचे शिष्य आपले मिलिंद तोळणकर आहेत बरं, त्यांच्याकडे ते पेटी शिकले आणि ते गातात. बरं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते गाणं. माना मानव वा परमेश्वर, माना वा परमेश्वर, हे स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा. दैवजात दुःखाने मनुजा पराधीन केले. दैवजात माधसा, दैवजात दुःखाने मनुजा पराधीन केले. त्या पतितांचे केवळ रडणे मजला रुचले. भूषण रामा एक पत्नी व्रत मला नको तसले. मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा. मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा.
सौंदर्याची प्रकटे जणू प्रतिमा, किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्य भामा, तरीही वरी तो सहस्र सोळा, तरीही वरी तो सहस्र सोळा, कन्या मी अमला समर्थ घेण्या वार कलंकाचा, भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा, कर्तव्याला मुक्ता माणूस, माणूस ना पुरतो, हला हला ते प्राशुनी शंकरा, हला हला ते प्राशुनी शंकर योगेश्वर ठरतो, जगता देण्या संजीवन मी, जगता देण्या संजीवनी मी, कलंक आदरितो, वत्सास्तव मम पूर फुटावा, वत्सल मातेचा, भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा, माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा. याला कृष्ण म्हणतात. लोक काय म्हणतील, माझ्या पाठीमागून लोकांचं म्हणणं काय असेल, माझी भावना जर प्रामाणिक असेल आणि ज्यांना खरोखरीच गरज आहे अशा दुसरा काही मार्ग दिसत नाहीये. धर्माला सोडून भगवान वागले असं ज्याला म्हणायचं असेल त्यानं क्षणभर त्या स्त्रियांच्या भूमिकेत स्वतःला नेऊन ठेवावं. म्हणजे लक्षात अहो, चिखलामध्ये जर हिरा पडला तर हिरा काढण्याकरता आपल्याला चिखलात हात घालावाच लागेल ना. आपल्या हाताला माणूस कातडी बचाव धोरणाचा आहे. आणि भगवान म्हणले नाही, मी त्यांच्याकरता काय वाटेल ते मी कलंक घेईन, कलंक आधारितो. रामांच्या आणि कृष्णांच्या चरित्राची तुलना करून बघा. रामाने धर्माचा विजय करूनच दाखवला. वाटेल ते झालं तरी शेवटी सत्याचा धर्माचा विजय झालाच पाहिजे. यतो धर्मस्ततो जया, हे खरं केलंय रामाने. पण रामांचं वैशिष्ट्य आहे त्यांनी नीतिमत्ता सांभाळून ते खरं करून दाखवलं. आणि कृष्णांनी नीती फिती भानगडत नाही. त्याला उदाहरण नेहमी देतो. रामांचं जीवन म्हणजे अमेरिकेत गाडी चालवायला काय, रात्री 2ला पण सिग्नल चालू असतात हो तिकडे आणि पाळतात ते लोक. मी एका गावावरून दुसऱ्या गावाला चाललो होतो, रात्री 2ला थांबला तो मनुष्य. आणि म्हटलं जा की सिग्नलचं, नाहीतरी रात्री 2ला कुठली गाडी येणार आहे. सिग्नल, तो म्हटला सिग्नल चालू आहे ना, नाही जायचं. अरे म्हटलं कोण येणार, म्हटलं असा दुसरा आला तर. इथे स्पीड मध्ये असतात गाड्या, इथे हॉस्पिटल बिस्पिटल काही नाही. एक तर मुक्कामावर पोहोचायचं, कोणाची ओळख करून दिली परवा, नाही तर एक तर घरी नाही तर देवा घरी म्हणला.
म्हणून सगळेच्या सगळे रूल्स अँड रेग्युलेशन रामाने फॉलो केलेत. आणि कृष्णांचं वैशिष्ट्य रूल्स अँड रेग्युलेशन सगळे ठेवले. पुण्यात गाडी चालवणे होते, नाही तर पोहोचणारच नाही घरी. होतं की नाही बघा असं. तुम्ही एक एक कृष्णांचं जीवनातलं काढून बघा चरित्रातलं. भीष्माना ठार मारणे कोणाची आयडिया हो? शिखंडीला समोर उभा करा. भीष्मांकडून वधवून घेतलं, पण युक्ती कोणी? अर्जुन नको नको म्हणत होता. वेळ आहेस का? त्याला मध्ये उभा केला आणि त्याचं रक्षण कृष्णाने केलं. कारण त्याला उडवलं असतं तर, समजा दुर्योधनाने प्लॅनिंग केलं असतं त्याला शिखंडीला उडवलं असतं, त्याला काही उडवणं अवघड नव्हतं. पण तरी त्याला ठेवला तिथे, म्हणजे भीष्म गप्प बसतील. आणि अर्जुनाला सांगितलं हाणबाण. द्रोणाचार्य कुणी युक्तीने बाजूला केलेत सांगा? अश्वत्थामा हाताहाती नरोवा कुंजरोवा हे जे प्रकरण आहे ना, अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा नावाचा हत्ती आपल्याच सेनेतला कृष्णांनी भीमाकडनं मारवलाय. आणि सगळ्या फेसबुक इंस्टाला सगळीकडे अश्वत्थामा गेला, अश्वत्थामा गेला, भावपूर्ण श्रद्धांजली सगळ्या मीडियाला. कोणाची योजना आहे? कृष्णांची. आणि बरं, द्रोणाचार्यांचं प्रेरणास्थान फक्त अश्वत्थामा होता. क्षुद्र जेव्हा असतात ना प्रेरणास्थानं, तेव्हा त्या प्रेरणास्थानं संपली की त्यांचं कार्यही संपतं. अश्वत्थामा गेला, मग मला रडून काय उपयोग आहे? हरले. विचारूया म्हणले तरी कुणाला विचारूया? कृष्णांचा रथ समोर दिसत होता, विचारलं नाही. कुणाचे खरं बोललाय ते आपल्याशी खोटं बोलेल. धर्मराजाला जाऊन विचारलं. बरं, याची पण आयडिया आहे कृष्णांना. विचार करा या महाभारताचा. आपण हे सविस्तर बघणार आहोत. अगदी डिटेल स्टडी करणार. आपल्यालाही माहित नाही असं नाही, पण मजा आणणार आहोत. छान मजा आहेतच हे दोघं. तू पण आहेस बहुतेक. त्यांना म्हणतो मी येत आहे का? छान जांजेची सुंदर साथ केली. एक बार ताली आहे बरं या तिघांकरताच, फक्त आपण नाही यांच्या करताय. कारण त्यांनी इतकी सुरेख वाजवली. ताल अंगात आहे. उलटी सुलटी झांज होत आहेत, पण बेताल नाही वाजवली. पण धुमाळी कशी नामक कसं त्याचं एक ट्रेनिंग असतं, पण त्यांनी उत्तम झांज वाजवली. मला आधार मिळाला त्याचा, त्यामुळे मी कमी वाजवली. त्यामुळे जमलं तर या महाभारताचा आनंद घेणार आहोत आम्ही सविस्तर. छान. द्रोणाचार्य धर्मराजाकडे येतील. धर्मराजा राष्ट्रपिता आहे. चष्मा घालून हो म्हणेल म्हणून त्याच्याकडनं प्लॅनिंगनी इकडे ये धर्मा, काय करतोस? तर म्हातारा येईल आता आणि ते विचारेल तुला अश्वत्थामा मेला का? उगाच संत व्हायला जाऊ नको बावळा का. तुझ्या भरोशावर हे लोक युद्ध करतायत. हे द्रोणाचार्य सगळे नियम सोडून साध्या तलवारवाल्यावर ब्रह्मास्त्र सोडत आहेत. कारण ज्याच्याजवळ जे अस्त्र नाही त्याच्यावर ते अस्त्र सोडायचं नाही असा नियम आहे. सगळे नियम त्यांनी धाब्यावर बसवले. पेड्या करू नकोस. इकडे आहे म्हण अश्वत्थामा मेला. म्हण प्रॅक्टिस करून घेतलं. 1 2 3 4 गुंटिका घातला ना. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला म्हण. तरी करायचा गोळ केलाच त्यांनी. नरोवा कुंजरोवा म्हणलाच. याची आयडिया होती कृष्णाला. काय छोटे छोटे मुद्दे आहेत. अश्वत्थामा मेला असं तो म्हटल्याबरोबर सगळ्या आपल्या वादकांना सांगितलं वाजवा रे वाजवा. त्याच्यामुळे ते झाकून गेलं. कोणाच्या युक्त्या त्या? द्रोणाचार्यांना असे ठार मारणे योग्य आहे का? मग त्यांच्याकडनं मार खाणे योग्य आहे का? या येड्याला कळलंच नाही हो. 55 कोटी एक तर फाळणी केलीच केली, पुन्हा 55 कोटी त्यांच्या बोडक्यावर म्हणणार होतो पण नाही म्हणत. आपले गेले तो आणि लाखो माणसं मारलीत आपली. आजही अहो आपण असू त्यात गेल्या जन्मीचे. तडफड झालीये. आत्ता बांगलादेशात बघितलं का आपण, एक स्त्रीवरती 100 लोकांनी बलात्कार केले. तळतळ झाली पाहिजे इथे. समर्थ म्हणाले चिंतेने ऊर फाटतो. आपला त्याच्याशी संबंध आहे असं नका समजू. मानवी अहो करंगळीला जर लागला ना तर डोळ्यात पाणी येतं. आपलंच आहे ना हे सगळी शरीर. विराट पुरुष जर धरला तर, विराट महापुरुष म्हणजे परमात्म्याचं शरीर धरलं तर आपलंच आहे ना ते. कुठल्याही स्त्रीवर अन्याय होऊ नये, कुठल्याही जातीची असो.
इस्लाम धर्मीय स्त्रीवर अन्याय नको आहे असं वाटलं पाहिजे ना. आणि याकरता कृष्ण महत्वाचे आहेत. कृष्ण नीती याकरता आजही आवश्यक आहे. लक्षात घ्या. मोठा विचार करून ठेवा तर काहीतरी भवितव्य भारताचं चांगलं आहे. आम्हाला काय संबंध आहे त्याचा? आम्ही आपला रघुपती राघव राजाराम ईश्वर अल्लाह नाही. कृष्ण. तिसरा कृष्ण कर्णाला मारला तो आठवा. कर्णाचं चाक त्या खड्ड्यात घुसलंय. रस्त्यातल्या खड्ड्यांचा प्रॉब्लेम किती जुना आहे लक्षात घ्या. त्याला एका ब्राह्मणाचा शाप होता. प्रॅक्टिस करताना त्यानं गाईला मारलो प्रॅक्टिस म्हणून. अहो तो म्हणला एकुलती एक गाय होती ब्राह्मण. तो कर्णाला म्हणला कशाला मारली तुम्ही? एक वेळ असेल. त्यानं बरोबर तू ज्याला मारण्याकरता ही तयारी करतोयस असं वाक्य त्याचं. त्याच दिवशी शेवटच्या युद्धात जमीन तुझं चाक गिळेल म्हणजे खड्डा पडेल आणि त्यात चाक जाईल. आणि निमित्त काढून कर्ण ते चाक वर काढायला लागला. मला 1000 वेळा वाटतं ही गोष्ट सांगताना. महाभारतात व्यासाने लिहिले असो नाही तर नसो. पूर्ण कौरवांच्या सेनेचा सेनापती त्याच्याकडे काही एकच रथ असेल. आता आज रात्रीच्या रात्री बऱ्याच लोकांना जायचंय. हे नाही तर ते नाही तर ते आहे की नाही सबस्टिट्यूट सगळं. आपल्या सगळ्यांच्या घरी 1-1, 2-2, 3-3 गाड्या आहेत की नाही. कालच एक गाडी घेऊन आली. आहेत की नाही 2-2, 4-4 गाड्या सांग. वेळेल तर शेजाऱ्यांची गाडी ह्यांची गाडी आहे की नाही. आपण काही फार श्रीमंत नाही आहोत मध्यमवर्गीय आहोत तरी आपल्याकडे 2-2 गाड्या आहेत. तर कर्णाकडे काय तेवढा एकच रथ होता. असं रथ नादुरुस्त होतच असतात. पटकन तो रथ टाकायचा असतो दुसऱ्या रथात बसायचं असतं. पण कर्णाने वेळ काढू पाण्याचं धोरण आजचं मरण उद्यावर. आणि लक्षात ठेवाल वेळ काढला की शिक्षा होते. ते चेंडूमध्ये नाही का उगाच आपलं जास्त वेळ चेंडू घासण्यात वेळ काढतात बघा. ज्या एका ओव्हरला जेवढा वेळ लागला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वेळ लावली ना तर शिक्षा आहे. त्यांचं त्या दिवशीचं मानधन काढून घेतलं जातं. कृष्णाने हा मुद्दा सांगितलाय पहिला. दुसरा मुद्दा सांगितलाय धर्म बिर्म बोलू नकोस. ज्या दिवशी त्या साध्वीला उघडं करण्याकरता सगळे कौरव टपलेले होते त्या दिवशी तू तिथे उभा होतास. माणूस की म्हणून स्त्री दाक्षिण्य काही होतं की नाही. काय काय आर्य आहे. ओढीत होता स्वकरे. कर्णा धर्म 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 म्हणतोस. तोंडात तुझ्या नाही शोभत आहे संविधानाची भाषा. ओढीत होता स्वकरे जेव्हा उघडे करावया अंग. त्या याज्ञसेनीचं त्या साध्वीचं अंग उघडं करावं याकरता दुःशासन जेव्हा ते निरी ओढत होता. कोठे गेला होता धर्म तुझा सूत नंदना सांग. आता एकच धर्म तू संपला पाहिजेस. हाण बाण. नाही तर तो अर्जुन हो का म्हणला नको मारू गप्प बसला होता. किती भोळा असेल अर्जुन. हा त्याच्या जेलसीत आयुष्यभर जळत होता पण अर्जुन प्रामाणिकपणा. कृष्ण नसते तर काय झालं असतं सांगा युद्धाचं. सगळं जीवन कृष्णांचं डोळ्यासमोर आणा. लोककल्याणाच्या दृष्टीनं महाभारतातनं कृष्ण मायनस करा काय उरतंय सांगा. धर्माचा धर्म अयशी झाला असता. भीमाची शक्ती हरली असती. अर्जुनाचं बाणाचं ज्ञान कुचकामी ठरलं असतं आणि दुर्योधनाचा अन्याय करणाऱ्याचा विजय झाला असता. म्हणून प्रत्येक वेळेला नीती आणि धर्म आणि रूल्स अँड रेग्युलेशनचा विचार करायचा नसतो. लास्ट आउटपुट काय बघायचं असतं. ते कृष्णाने बघितलं. ते जर आज समाज बघेल तरच भारत सगळ्या जगामध्ये पुन्हा एकदा ताठ मानेनं उभा राहील आणि विश्वगुरु म्हणून विख्यात होईल. हे वाक्य लक्षातच ठेवूया आपण. व्यासानं सुद्धा मोह आवरलेला नाहीये इथे हे बोलण्याचा की म्हणून भगवंत खरे क्रांतिकारक आहेत. आता परीक्षितीजवळ वेगळाच प्रश्न आला. परीक्षितीला थोड्या वेळानं मरायचंय तरी त्यानं विचारलंय की महाराज एक बायको असते तर घरात केवढी कटकट होते. म्हणजे मुलं बाळ 2-4 होतात. ती वाईट चांगला असा मुद्दा नसतो. एकदा एकत्र आल्यानंतर एकटा मनुष्य राहतो काय कटकट आहे हो. पण एकाला 2 आले, 2ला 4 आले, 4ला 5 आले की बाथरूम सुद्धा प्रॉब्लेम येतो की नाही. छोट्या छोट्या गोष्टीत स्ट्रगल करावं लागतं. बरं एकमेकांकरता करावंच लागेल. भगवंतानी प्रपंच केला कसा असा प्रश्न आहे. 59वा अध्याय 60वा अध्यायात त्याचं उत्तर आहे की 16,108 प्रपंच भगवंतानी केले कसे.
रूपबिप घेतली, त्या सगळ्यांना आनंदी ठेवलं, ते सगळं मान्य आहे, पण व्यवहार कसा केला? पण तेवढे प्रॉब्लेम वाढणार नाही इतक्या सगळ्या जणींच्या मुलांना शाळेत दाखल करणे. बस स्वभावाचे प्रॉब्लेम असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. एकाला तिखट आवडत नाही, एकाला गोड आवडत नाही, एकाला मध्यम आवडत नाही, एकाला असंच नको, एकाला घरात एसी आवडतो, दुसरा म्हणतो एसी बंद करा मला थंडी वाजायला लागली. होतं की नाही घरात? आमच्या तरी होतं बा. एकाला इतक्या जोरात भणा 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 म्हणला तर मीच उडून जाईल खिडकीतनं बाहेर, बारीक करा पंखा. होतं की नाही? प्रत्येकाच्या घरात होतं. आणि दुसरा म्हणला पंखा बंद केला तर मी उकाड्याने मी मरून जाईल. एका रेल्वेतनं लोक चालले होते, एक बाई म्हणली आता खिडकी बंद करा बरं का, नाही तर मी त्या वाऱ्याने मरून जाईन. रेल्वेची खिडकी उघडी होती. दुसरी म्हणली खिडकी उघडा नाही तर सफोकेशन होऊन मरून जाईन. काय करायचं काय करायचं? एक म्हणला मी सांगू का काय करायचं? खिडकी उघडा, ही मरून जाईल. खिडकी बंद करा, ती मरून जाईल. मग प्रवास चांगला होईल म्हणला. विनोद आहे मग आता कथा. माणसं वाढली की समस्या वाढते. भगवंतानी प्रपंच कसा केला याचं उत्तर देतात भगवान. फार सुंदर आहे बरं हे उत्तर. इथे आहे, त्यांनी म्हटलंय की श्री शुकवाच करिहिचित सुखमासीनम स्वल्पपस्थम जगद्गुरुम पतिम पर्यचरण भैष्मी व्यजनेन सखी जनैहि. गोष्ट आली इथे. कारण 16,108 म्हणजे डोकेदुखी किती झाली असेल, टेन्शन किती आलं असेल, ताण किती असेल, भांडणं किती झाली असतील. जाऊ दे, तुम्ही चिंता करू नका. शुकदेवाने याच्यावर काय सांगितलं ऐका. देवाचा स्वभाव कसा आहे? कितीही समस्या असल्या तरी सुद्धा प्रपंच नेटका कसा करता येतो हे सांगण्याकरता गोष्ट आली. 60वा अध्याय आपण वाचून बघा नंतर सविस्तर. इथे भागवत आहे, थोडक्यात सांगतो आणि चहाला थांबूया. भगवंत 2 गोष्टींचा नेहमी वापर करतात. ही गोष्ट ऐका म्हणजे लक्षात येईल कुठल्या त्या 2 गोष्टी. एक दिवस करहिचित, केव्हा एकदा, कोणे एकेकाळी, सुखमासीनम, आरामशीर, स्वतल्पस्थम जगद्गुरुम, असे मोठा लोड आहे, मोठाच्या मोठा असा मंचक आहे, हस्तिदंती, त्याच्यावरती रुईच्या कापसाची मोठी गादी आहे छान अशी. त्या गादीवरती मखमली असा पलंगपोस मोठाच्या मोठा टाकलेला आहे. त्याला पलंगपोस म्हणजे मोठा बरं का, बेडशीट नव्हे. बेडशीट असतात ना, ते इकडं ओढलं की तिकडं कमी पडतं, तिकडं ओढलं की इकडं कमी पडतं. मला हे कळत नाही. विधभर मी त्या सोलापूरला कारखान्यात गेलो, तो विचारलं मी त्यांना, म्हटलं विधभर का जास्त ठेवत नाही? म्हणले बुवा 10 मध्ये 1 अजून मिळतं. त्याला मोती जडवलेले, आपण एखादा मोती घालतो, सगळे मोती जडवलेले असे त्याला, असं खाली लोळतंय असं, आणि छान मोठा लोड, त्यालाही मखमल, त्याला मोत्याचे असे हे, आणि भगवान असे मुकुट काढून ठेवल्यात, अंगठ्या काढून ठेवल्यात, ते टोच रुत्त माळा काढून ठेवल्यात, आणि असे भगवान असे. आणि वैदर्भी, बरं पतिम, वैदर्भी म्हणजे विदर्भातली, किंवा भैष्मी असा शब्द आहे. भैष्मी म्हणजे भीष्माकांची मुलगी रुक्मिणी, देवी समोर उभ्या आहेत आणि वाळ्याच्या पंख्यानी भगवंताला वारा घालतात. नुसतं ऐकून घ्यायचं. पंखा ऑन करायला सांगू नका. हात मोडले का इथनं सुरुवात होईल. विषय आला म्हणून बोलून ठेवतो. आपल्याला आपल्या घरात श्रीमंती असावी असं वाटतं का? घरात भरपूर पैसे असावेत, काही कमी पडू नये, सुबत्ता असावी असं वाटतं. याच्याकरता शनी आणि शुक्र एकत्र यावे लागतात. पतीच्या पायामध्ये शनी आहे आणि स्त्रीच्या हातामध्ये शुक्र आहे शास्त्राप्रमाणे. जेव्हा एखादी पत्नी आपल्या पतीचे पाय 2 मिनिटं चुरते, खूप वेळ, अगदी तासन तास पाय धरा, अगदी त्या लक्ष्मी देवींसारखं बसायची गरज नाहीये.
एखाद दुसरा मिनिट जरी पाय निमित्त म्हणून शास्त्रानं सांगितलंय म्हणून भांडण झालं असलं तरी इकडे करा पाय असं शास्त्र म्हणून मी युक्त्या सांगतोय. अशा पुष्कळ युक्त्या असतात आमच्या बरं, ते आम्ही अभ्यासलेले असतात. असं काही मनातलं बोलत नाही आम्ही. एवढी गोष्ट करत चला, घरात काही कमी पडत नाही. हे पूर्वी होतं त्यामुळं कमी असताना सुद्धा पुरायचं. आता इतकं आहे, आता नुसते बाथरूम मधलेच पदार्थ इतके वाढले जाऊ. पूर्वी 2-5 हजारात जेवायचं ना, आता 40-40 हजार रुपये लागतात वर्षाला. अमक्याचा शॅम्पू वेगळा, तमक्याचं साबण वेगळं, अमकं वेगळं, वॉशिंग मशीनचं पावडर वेगळी, या कपड्यांना असं आलं की नाही. आता तिकडे जायचं नाही मला. आता माझा मुद्दा असा आहे की म्हणून पतीची बरं वेळ आली तर पतीने पण पत्नीची सेवा केली पाहिजे, तोही मुद्दा येतो. पण आत्ता हा विषय चाललाय म्हणून छान वारा घालतीये. आणि प्रभूंच्या नेहमीच्या स्टाईल प्रमाणे प्रभू सातत्यानं घरामध्ये हसतं खेळतं घर ठेवतात, कानापासून हनवटीपर्यंत. असं त्या आपल्या पत्नीला समोर उभी आहे ना असं. आणि भगवंतानी बात छेडली. प्रभू म्हणाले, रुक्मिणी किती सुंदर आहेस ग तू. या संपूर्ण जगामध्ये तुझ्या एवढं सुंदर कुणी नाही. हे वाक्य ऐकायला आसुसलेली असते पत्नी, लक्षात ठेवा. तो सगळ्यांना बोलेल. हे सुंदर जाऊ द्या, बाकी पण काही ज्ञान द्यायचं झालं. शेजारणीनं जर प्रश्न विचारला तर ज्ञानाची गंगा वाहते. आणि बायकोनं म्हटलं तोच विचारला, कटकट करू नको. का असं होतं याचं कारण सिरियल फार बघतो आपण. वैदर्भी किती छान दिसतेस ग. खरं सांगतो तुला मी पळवून आणलं, लग्न झालं, सगळं झालं, पण मला 1000 वेळा वाटतं मी तुझ्या योग्यतेचाच नाही ग. जगातले मोठे मोठे शिशुपाल इत्यादी राजे तुझ्या मागे लागले होते, लग्न कर लग्न कर. तू त्यांना नाही म्हणालीस, माझ्याशी लग्न केलंस. मला असं वाटतं तू जरा अदूरदर्शीपणा, असा शब्द वापरलाय त्यांनी, अदूरदर्शीपणा दाखवलास. तू इतकी महान, तू पराक्रमी राजाची मुलगी, पराक्रमी भावांची बहीण, मी रणातनं पळून गेलेला. तू इतकी सुंदर, मी असा काळा, तू अशी, मी असा, असं मोठी यादी केली त्यांनी. म्हणून मी तुला योग्य नाही आहे असं मला वाटतं. तू माझ्यावर उपकार केलेस, मला वरलंस ते बरोबर आहे, पण तरी मला असं वाटतं जरा तू विचार करायला पाहिजे होतास. मग तू म्हणशील की यातलं काही नसलं तरी तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. क्लिअर करतो, उगाच गैरसमजात राहू नकोस. तुझ्यावर जर प्रेम असतं तर अजून 16,107 विवाह मी कशाला केले असते. माझं तुझ्यावर प्रेम नाही. असं म्हणल्यावर घळा 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 रडायला लागल्या होत्या. तेव्हा खरं खरं बोलता, अहो हातातला पंखा खाली गळून पडला. आईसाहेब खाली बसल्या आणि क्षणार्धात बेशुद्ध मूर्छा आली. काय सिरियसली घेतलं असेल हो. आता भगवंताला हा विनोद ही इतका सिरियसली गेल्याचा अंदाज नाही. आता प्रभूंनी तिला उचललं, अंथरुणावर त्या मंचकावर ठेवलं. आता वारा घालू लागले. कुठलं काय वारा बेरा. ते धावत धावत दारापर्यंत गेले. प्रतिहारी राजवैद्यांना बोलवून आण असं म्हणणार होते, पण राजवैद्य आल्यावर पहिला काय विचारतील प्रश्न, काय झालं. बरं काय झालं सांगितल्याशिवाय औषध कसं देणार, नाही का. एका डॉक्टरांकडे एक पेशंट गेला. डॉक्टर म्हणले काय झालं, काय झालंय. तो म्हणला तुम्ही ओळखा तर फी देणार, नाही तर मी सांगितलं तर फी नाही देणार. बालिश विनोद आहे पण गंमतशीर आहे. बरं राजवैद्य पहिल्यांदा विचारतील. राजवैद्य वयस्कर होते. ते घरी आले, जर मी म्हणलो नाही बायकोची मी अशी थट्टा केली, पहिल्यांदा माझा कान धरतील. कान्या अशी 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 चेष्टा करतात बायकोची. कृष्ण ही पर्सनॅलिटी अशी होती, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध कधी त्यांचा कान धरू शकायचं, असं प्रेम मिळवलेलं होतं. हे लक्षात ठेवाल बरं सगळ्यांनी. की आपल्यापेक्षा वयोवृद्ध माणसाला आपला कान धरताना अजिबात भीती वाटता कामा नये, म्हणजे आपण परफेक्ट आहोत.
जर चुकलो आपण तर, न चुकता सुद्धा कोणी ओरडला मोठा मनुष्य तरी आपल्याला लिसन करता आलं पाहिजे. म्हणजे आपण बरोबर चालली आपली गाडी, काम बरोबर चाललंय. आणि जर आपल्या बरोबरचेच लोक आपल्याला कारण नसताना घाबरत असतील तर काहीतरी प्रॉब्लेम, आपण व्हिलन फॉर्म मध्ये चाललोय, नाही होतं का. तो भानगडच नको म्हणले. परत आले, पाहतात तर ही सावध झालेली पण रडतीये, डोळे मात्र. भगवंतानी वारा घालायला सुरुवात केली. पटकन चांदीचा तांब्या घेतला, मोठासा घाटाचा तांब्या, त्याला खाली सोन्याचं बिस्किट चिकटवलेलं, त्यात वाळ्याचं पाणी. उगाच कसला तरी बाटल्या नव्हत्या, फडफड फडफड वाजतात नाही त्या कीर्तनात, इतक्या वाजतात हो. प्लास्टिकच्या बाटल्या असतात, खडकाड खडकाड खडकाड, जेवढ्या नवीन तेवढ्या जास्त वाजतात. त्यात मस्तपैकी चांदीचं भांड्यात पाणी घेतलं, तिची मान अशी केली आणि असं 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 पाणी तिला पाजलं. रुक्मिणी, अगं मी विनोद केला, लगेच रडायचं कशाला, लगेच बेशुद्ध व्हायचं कशाला. भगवंताकडे पाहत, असा विनोद करतात, हा काय विनोद आहे. मी केला तर चालेल का विनोद असा. तुमच्या शास्त्रात आहे का विनोद करावा असा. सगळं शास्त्राप्रमाणे असं सगळ्यांना धर्मराजाला बोलता, सगळ्यांना तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुम् इहार्हसि. यच्छास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारता न सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिं. असं बोलायचं असतं का बायको. रुक्मिणी, अगं नवरा बायकोच्या एकांतात तडमडायला शास्त्र कशाला म्हणते होते. तुला काही कळतं का. एकमेकांना समजा पाय लागला आपला चुकून प्रवचनात कीर्तनात जाता तर नमस्कार करायचा असतो. नवरा बायको पाय लागणारच आहे, तो शेजारी झोपल्यानंतर चुकून पायला मग रात्रभर नमस्कार करतात. माझा पाय तुला, तुझा पाय मला, माझा पाय तुला. आवडत पण आहे तो. तुला काय शास्त्र कशाला आणते तू कडमड. नाही मी करू का विनोद असा. रुक्मिणी, तू काय विनोद करणार. तू जर विनोद कराय करता आधी विनोद कळावा लागतो. काही लोकांचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, आम्ही आता प्रवचन खूप वर्ष करतोय आम्ही लोक, आम्हाला सगळ्या कीर्तनकार प्रवचनकारांना एक अनुभव असतो, काही लोकांना विनोद कळतच नाही. ते असे मक्खासारखे बघा सगळे असतात बरं, ते शेजारी बघतात का असतात. काही लोकांना सोमवारी सांगितलेला विनोद बुधवारी कळतो, ते शुक्रवारपर्यंत डिसाईड करू शकत नाही हसायचं का नाही हसायचं. असं होत. तुला विनोद कळला पाहिजे ना, आता तू करणार. नाही मी विनोद करू का. करू शकतेस. मी काय खरी बेशुद्ध पडले का. आणि काय खरे अश्रू आहेत काय. आमच्या स्त्रियांच्या इथे नळ असतो, कॉक चालू केलं की चालू पण. आणि इतक्या खळखळून हसल्या रुक्मिणी देवी. भगवंतानी गाढ आलिंगन दिलं. रुक्मिणी रुक्मिणी रुक्मिणी, माझ्यापेक्षा तू वरचढ निघालीस. आता मला सांगा, विषय सुखाच्या किती पलीकडचा हा विनोद आहे सांगा. विषय सुखाला मर्यादा आहे, लक्षात घ्या. एका विशिष्ट वयानंतर स्त्री पुरुषांच्यातलं आकर्षण आपोआप कमी होतं, कारण तो निसर्ग आहे. विषय सुखानं जर नवरा बायको एकत्र आले असतील तर त्यांचं प्रेम कमी होणारच आहे. दोन आत्मे, दोन जीवात्मे जर एकमेकांच्या मध्ये मिसळले असतील तर मरेपर्यंत ते प्रेम कमी होत नाही. आणि ही दृष्टी फक्त भारतीयांनी दिली. म्हणून भारतामध्ये एकपत्नी व्रत आहे. भारतामध्येच आहे. तुम्ही जगाचा विचार करा आणि आपला विचार करा. काय भारताने विषय दिला विचार. जसं भारताने शून्य दिलं जगाला, ज्याशिवाय गणित पूर्णच होऊ शकत नाही, तसं भारताने जगाला चारित्र्य आणि तरी शुद्धता दिली. एकदा पु ल देशपांडे परदेशात गेले होते आणि त्यांना कोणीतरी विचारलं भारतीय विचार आणि आमचा पाश्चिमात्य वेस्टर्न लाईफ यामध्ये तुम्ही थोडक्यात बोला. ते म्हणाले तुमच्या इथे जी संस्कृती आहे आणि आमची संस्कृती आहे यातला फरक काय आहे. तर तुमच्या इथे द्राक्ष संस्कृती आहे. द्राक्षासारखे पदार्थ नासवायचे, कुसवायचे, त्याची पेय बनवायची, ती जुनी 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 करायची, आंबवायची, फर्मेंट करायची. द्राक्ष संस्कृती आहे. आणि आमच्याकडे रुद्राक्ष संस्कृती आहे. बस समर्थाने हे सांगितलंय, जीव जीवात घा. फक्त नवरा बायकोचं नातं नाही सांगत आहेत. मित्र असेल, मुलं बाळ असतील, सासू असेल, सुना, सगळ्यांच्या मध्ये जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राह शोध घ्यावा परांतराचा.
शुद्ध असं प्रेम करता आलं पाहिजे. शारीरिक आकर्षण हे काय प्रेम आहे काय? आणि कृष्ण हे करतात. दोन गोष्टी लक्षात ठेवाल कृष्णाच्या जीवनातल्या. कृष्ण सातत्यानं हसत राहतात आणि हसण्याकरता नेहमी विनोद करत राहतात. महाभारतात येतं, जर 3 तासांनी मी एकदा खळखळून हसलो नाही तर काहीतरी समजावं मी ॲबनॉर्मल आहे. दर 3 तासात हसलं पाहिजे हो. हसताना सुद्धा माणसं कस्टमाइज हसतात एकाच बाजूनं. असं करायला काय होतं? काय काय त्याच्यावर काय टॅक्स आहे का? GST लावलाय म्हणले आमच्याकडे हसण्यावर. सुखी राहण्याचे हे मंत्र आहेत. जीवन दुःखमयच आहे. जर सुखी राहायचं असेल तर खळखळून हसत चला. दुसरा मुद्दा नंतर बोलतो. मी प्रश्न विचारतो नेहमी भागवतात, आपण कधी दम लागेपर्यंत हसता का हो? दम लागला, आता बास, आता पोटात क्रॅम्प आला, असं हसलं पाहिजे. अर्धे रोग नुसते हसण्याने बरे होतात. परवा माझे एक डॉक्टर आहेत मित्र, ते सांगत होते, सायकेट्रिक आहेत. ते म्हणले, बुवा आर्टिफिशियल हसलं, आर्टिफिशियल, तरी मेंदूला असं वाटतं हा खरा हसतोय आणि तिथलं टेन्शन रिलीज होतं म्हणाले. हे तुम्ही विचारा, सर्च करा गुगलवर, मी बोलतोय खोटं हसा. याच्याकरता हास्य क्लब आहेत. मी गेलो होतो एका क्लासला, ते आमचे एक जण जायचे, आजी म्हणले, बुवा चला हो. असं मला इतकं हसून पुरेवाट झाली. ते खोटं खोटं आरशासमोर उभं राहायचं, रावण हास्य, 7 मजली हास्य, असे हास्याचे प्रकार आहेत. त्यांनी हे ही हू हा हा असं करायचं म्हणे. माझं हसून हसून म्हटलं, तुम्ही कीर्तनाला या, फुकट आहे सगळं, इतकी फी पण द्यायची गरज नाही. शास्त्र सांगतं, एकपट खावं, दुप्पट पाणी प्यावं, तिप्पट फिरावं आणि चौपट हसावं. कृष्ण हे करतात. आणि दुसरी गोष्ट काय करतात, ज्याला जे पाहिजे ते ओळखून त्याला देतात. मग ती वस्तू असेल किंवा शब्द असेल, त्याची मानसिक गरज काय विचार करतात. आपल्या पत्नीला तू खूप सुंदर दिसतेस, त्याने ओळखलेलं असतं का आता तिला हवंय हे वाक्य, ओळखलेलं असतं. बरं, फक्त त्याला नाही, सांबाला पण, मुलाला पण. आणि समर्थ सांगतात, असे तुम्ही वागा. आजूबाजूचे लोक समजो ना मग आज्ञा इच्छिती. मग आपोआप तुम्ही तिथे पॉप्युलर होता, तुम्ही हवेसे वाटायला लागता. कृष्णांच्या जीवनातला हा अत्यंत महत्वाचा भाग सांगतात की किती दुःखमय जीवन असलं तरी सुद्धा नेहमी हसत राहणे आणि एकमेकांना मदत करत राहणे हर तऱ्हेची, यानेच मनुष्य सुखी होतो. अन्यथा, आता मी पण ओळखलेलं आहे तुम्हाला काय पाहिजे, चहा, म्हणून तुम्ही मला पुन्हा पुन्हा बोलवताय. जय जय रघुवीर समर्थ. थांबतो इथेच, गंमत सोडून द्या. पण कणभर जरी आमच्या जीवनात ही गोष्ट आली तर निश्चितच कृष्णांसारखा प्रपंच आमचा देखणा होईल की नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. थोडासा तर मी मुद्दाम 6 वाजताच अगदी शार्प थांबलोय. आज नंतर एक 10 मिनिटाचा छोटा सत्काराचा कार्यक्रम आहे, कारण शेवटी भागवत झाल्यावरती त्या भागवताच्याच ट्रान्समध्ये आपण इथनं निघायचं आहे प्रसाद घेऊन. आणि म्हणून आता मध्ये आपल्याला एक 5-7 मिनिटाचा चहा पिऊन लवकर परत या, म्हणजे आपल्याला तो छोटासा कार्यक्रम करून आभार प्रदर्शन करून आपल्याला पुढच्या कार्यक्रमाकडे जायचं आहे.